आज शुक्रवार असल्यानं कामं तशी कमीच होती. त्यात दुपारचं जेवण जरा जास्तच हेवी झाल्यामुळे डोळ्यांवर झापड येत होती. बॉसने आज सुट्टी घेतल्यामुळे मी पण रिलॅक्स होतो. आजूबाजूला पाहिलं तर सारं ऑफिस आज रिकामा वाटत होतं. मार्केटिंगवाले कधीच पसार झाले होते. बाजूला परेराकडे पाहिलं तर तोही फेसबुकवर इमाने इतबारे लागला होता. मी सहजच त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो कोणत्या तरी ट्रेकचे फोटो शेअर करताना दिसला. मी न राहून विचारलं, "अरे परेरा, कुठं गेला होतास, तेही ट्रेकसाठी? साल्या ऑफिसच्या 4 मजली चढता चढता तुझी फाटते आणि हे डोंगर तू स्वतः चढलास? आणि मध्येच हे ट्रेकिंगचं भूत कुठून स्वार झालं तुझ्या डोक्यात? साल्या लास्ट टाइम जेव्हा आमच्या ऑफिसची पिकनिक माथेरानला जात होती तेव्हा तूच म्हणाला होतास, काय लोकं पागलसारखे जंगलात भटकत जातात, काही रिसॉर्ट बिरसोर्टची पिकनिक अरेंज करा, थोडी दारू बियर झाली की पिकनिकच्या मजा आहे, हे काय डोंगर बिगर चढणं?" यावर परेरानं लगेचच प्रतिक्रिया दिली, "अरे यार, जायचं तर मलाही नव्हतं, पण काय करू, गर्लफ्रेंडच्या ऑफिसचा ग्रुप होता. वरून आमची मॅडम ठामपणे बसली होती की तुम्हाला यावंच लागेल. मी हर तऱ्हेनं न जाण्यासाठी बहाणे बनवले, पण शेवटी मला जावं लागलं. हां, थोडी तकलीफ झाली चढताना उतरताना, पण एक अनोखा कॉन्फिडन्स मिळाला. इन शॉर्ट, आय रिअली एन्जॉयड इट." ते एक दुसऱ्यासोबत डिसिप्लिनमध्ये चालणं, कोणी मागे राहिलं तर त्याच्यासाठी वाट पाहणं, कठीण रस्त्यांवर एकमेकांना मदत करणं आणि या सगळ्या कश्मकशीमध्ये जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचता तेव्हा एक अनोखा अनुभव येतो. काही असं सुख मिळतं जे आपण शब्दांत वर्णन करू शकत नाही. मला काही क्षण आस्था चॅनलसमोर बसलो आहोत असं वाटू लागलं आणि समोरची व्यक्ती परेरा नसून परमपूज्य परेरा बातू बसले आहेत असं वाटू लागलं. परेरा पुढे बोलू लागला, "आय सजेस्ट यू शुड ऑल्सो प्लॅन फॉर अ ट्रेक. आय अश्योर इट विल गिव्ह यू अ नाईस एक्सपिरियन्स अँड हेल्प यू आउट टू कम अप विथ न्यू ट्रेड्स अँड कॅपेबिलिटीज दॅट हिडन इनसाइड यू." मी सहजच मस्करी करत परेराला बोललो, "तुझी गर्लफ्रेंड सॉलिड आहे यार. बरं झालं तिने माउंट एव्हरेस्टचा प्लॅन नाही केला, नाहीतर मजाक-मजाकमध्ये तेही तू चढला असतास, तेही विदाऊट ऑक्सिजन." आणि मीच स्वतः फिदी हसायला लागलो. यावर परेरा फक्त 2च शब्द बोलला, "पीजे." 5:30 वाजले तसं घाईघाईत शटडाऊन केलं. बॅग उचलली आणि काढता पाय घेतला. ऑटोने स्टेशनला जाताना डोक्यात परेराचे शब्द घोळत होते. मग विचार केला, 2 दिवस सुट्टी आहे, यावं जाऊन कुठेतरी. नाहीतर पेपरमध्ये ट्रेकरच्या जाहिराती येतात असतात. जाऊया एखाद्या ग्रुपबरोबर, त्यात एखादी मुलगी वगैरे असली तर तेवढ्याच टाईमपास, पुढे काही जमलं तर दुग्ध शर्करा योग. विचार करत करतच घरी पोहोचलो. आई जेवणात गुंतलेली होती, तर अण्णा राज्याचा हालहवाल घेण्यासाठी फेरफटका मारण्यास गेले होते. तसा हा रिटायरमेंट नंतरचा त्यांचा आवडता छंद होता. आईला चहा टाकण्यास सांगून मी माझ्या रूममध्ये गेलो आणि माझी जुनी डायरी शोधू लागलो, पण काही केल्या ती मिळेना. इतक्यात आई चहा घेऊन आत आली तेव्हा तिनीच विचारलं, "काय रे, काय शोधतोयस आल्या आल्या? जरा फ्रेश वगैरे व्हायचं तर बसला पसारा काढायला. आधी चहा घे." तो म्हणत ती निघून गेली. माझं काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. इतक्यात सोफ्याखालच्या जागेत मला ती अंग चोरून बसलेली दिसली. मला जोरात युरेका युरेका ओरडावंसं वाटलं, पण मी भावनांना आवर घातला. हळूच तिला बाहेर काढलं. जराशी धूळ बसलेली होती ती हातानेच झटकली आणि पटापट पानं चाळू लागलो. शेवटी एकदाचा नंबर भेटला. मला मघाशीच ट्रेनमध्ये आठवलं होतं की गेल्या वर्षी मी पेपरमधून एका ट्रेकर्सचा नंबर घेतला होता, पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझी बाईक स्कीड झाल्यामुळे मी ट्रेकला जाऊ शकलो नव्हतो. त्यात मी एकुलता एक असल्यामुळे आईने धसकाच घेतला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून मी यावेळी तिला काहीच सांगायचं नाही असं ठरवलं. चहा पिताच मी डायरीचं पान उघडलं आणि पटकन तो नंबर डायल केला. परंतु ना रिंग वाजेना ना कसला आवाज. सुरुवातीस वाटलं बंद झाला असावा बहुतेक, पण एक शेवटचा ट्राय करूया म्हणून पुन्हा डायल केला तर या वेळेला मात्र समोरून आवाज आला, "या नंबरवरील सेवा अस्थायी वेळेकरिता स्थगित करण्यात आलेली आहे." आता मात्र माझा मूड ऑफ झाला. मी मोबाईल तसाच बेडवर फेकून दिला आणि फ्रेश व्हायला निघून गेलो. फ्रेश होता होताच डोक्यात पटकन काहीतरी क्लिक झालं आणि आपल्याला हे पहिलं का नाही सुचलं म्हणून स्वतःलाच दोष दिला. मी ओल्या अंगानेच बाहेर आलो आणि तडक बेडरूममध्ये घुसलो. पटापट आवरावर केली आणि लॅपटॉप ऑन केला. डोंगल कनेक्ट केला आणि गुगलवर एका दिवसात करता येईल अशा ट्रेकची माहिती शोधू लागलो. गुगलनेही इमाने इतबारे बऱ्यापैकी नावं सुचवली, पण त्या सर्वात एक नाव माझ्या डोळ्यासमोर उठून दिसत होतं, शापितगड. मी स्वतःशीच तात्या विंचूसारखं तोंड करून ते नाव पुन्हा उच्चारलं, शापितगड. आईला शापित गंधर्व ऐकलं होता, पण हे गड प्रकरण जरा इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणून मी त्या लिंकवर क्लिक केलं. नेट थोडं स्लो असल्यामुळे बहुतेक साईट ओपन व्हायला वेळ लागत होता. इतक्यात आईने जोरात आवाज दिला, "अरे भास्करा, केस तरी कोरडे कर आधी. पाणी डोक्यात मुरलं तर सर्दी व्हायची लगेच." मी न राहून साऱ्या रूमभर नजर फिरवली,
मनात आलं, हिने बिग बॉससारखे कॅमेरे तर नाही ना बसवलेत माझ्या रूममध्ये. मला ती काठी घेऊन यायच्या टॉवेल घेण्यात जास्त पर्याप्त वाटलं. मी केस कोरडे करेपर्यंत शापित गडाचा विकिपीडिया समोर खुणावत होता. वरतीच गडाचा इतिहास दिला होता तो पुढीलप्रमाणे. हा गड इसवी पूर्व 1200 पूर्वीचा असून याचे काम राजा भ्रमरवर्मा याच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. तो वेताळाचा मोठा उपासक होता. त्याच्या दरबारी नाना प्रकारचे अवलिये होते. त्याने उभ्या आयुष्यात एकही लढाई हरली नाही. त्याचं कारणही तसंच रंजक आहे. वेताळाला प्रसन्न करून त्याने पिशाच्यांना आपल्या वशमध्ये केलं होतं आणि ही पिशाच्च्या राजासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार असत. याचंच कारण म्हणजे राजा अजातशत्रू झाला होता. त्याला कोणाचंच भय उरलं नव्हतं आणि ज्यांनी त्याच्या सिंहासनाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला त्याच्या वंशासहित राजाने त्यांना संपवून टाकलं. राजा पिशाच्यांना प्रसन्न करण्यासाठी दर पितृ अमावास्येला जंगलात निघून जाई आणि पूर्ण नग्न होऊन वेताळाची उपासना करून होमकुंडात स्वतःला झोकून देई. त्यामुळे वेताळ त्याला प्रसन्न होऊन सामर्थ्य पुरवत असे. पण सत्तेच्या हव्यासापायी त्याच्या 8व्या राणीने म्हणजे राजाच्या जनानखान्यात 30 राण्या होत्या. एका अमावस्येला त्याच्या पूजेत विघ्न आले. परिणामी राजा होमकुंडात होरपळून मेला. पण मरता मरता त्याने आक्रोशाने शाप दिला की ज्या साम्राज्यासाठी तुम्ही हे सर्व केलात ते तुम्हाला कधीच उपभोगू देणार नाही. काळाच्या ओघात सर्व गेलं, पण राजा भ्रमरवर्मा आजही त्या गडावर वास्तव्य करून आहे, पिशाच्च बनून. मला थोड्या वेळासाठी मी चांदोबा वाचतोय असं वाटून गेलं. गडाच्या पायथ्याशीच एक हरवलेलं गाव आहे. आयला, गावाचं नाव पण काय तर हरवलेलं गाव, म्हणजे सापडायची पंचायत. मी स्वतःशीच हसत बोललो. गडावर जायला 2 वाटा आहेत. एक गावातून जाते तर दुसरी गावाला वळसा मारून मागच्या जंगलातून जाते. ते कुप्रसिद्ध मंदिरही त्याच वाटेवर आहे. गडावर सध्या बघण्यासाठी राजाच्या वाड्याचे अवशेष, 5 पाण्याची तळी आणि उद्ध्वस्त झालेले बुरुज आहेत. आणि एक गुप्त दरवाजा जो राजाच्या वाड्यातून सरळ त्या वेताळाच्या मंदिरापाशी निघतो. मला एकंदर हे सगळं प्रकरण गंमतशीर वाटायला लागलं. मी तिथे जाण्यासाठी लागणारी आवश्यक ती माहिती लिहून घेतली. हरवलेल्या गावाला जाण्यासाठी सरळ कोणतीही बससेवा नाहीये. तुम्हाला खापरवाडीला जाणारी गाडी पकडावी लागेल, जी तुम्हाला हरवले फाट्यावर सोडेल. तिथून तुम्ही गावात 5 किलोमीटर आत पायी जाऊ शकता अथवा गावातलं एखादं स्थानिक वाहन मिळू शकेल. आणि खापरवाडीला सकाळी आणि संध्याकाळी 2च एसटी जातात व तिथेच अर्धा तास थांबून परत फिरतात. त्यामुळे संध्याकाळची एसटी जर चुकली तर दुसऱ्या दिवशी सकाळीच यावं लागेल. गडाच्या परिसराचा मला स्वतःला समजेल असा मॅप काढला आणि शटडाऊन केलं. एव्हाना घड्याळात 10 वाजले होते. टीव्हीवरच्या आजचा सवालच्या आवाजामुळे अण्णा घरी आल्याची वर्दी मिळाली होती. एवढ्यात आईने जेवणाची पानं हॉलमध्ये मांडली. जेवतानासुद्धा वर्माचा भुंगा काही डोक्यातून जात नव्हता. तसं आजच्या विज्ञाननिष्ठ युगात असल्या अमानवीय गोष्टींवर विश्वास ठेवायचा म्हणजे जरा अतिच, परंतु विश्वास पाणीपतात मेल्यामुळे नवीन विश्वास ठेवण्यास हरकत नाही. मी मनाशीच, आईला, आजकाल मी जास्तच पीजे मारायला शिकलोय, साला परेरा बरोबर बोलला दुपारी, म्हणत ताटावरून उठलो. जेवताना आई मात्र संशयी नजरेने माझ्याकडे पाहत होती. तिला एव्हाना कल्पना आली होती की बेटं नक्कीच काहीतरी उपद्व्याप करायला निघाला असणार. तर अण्णा मात्र पुढचा सवाल त्यांनाच विचारणार आहेत या पवित्र्यात बसले होते. मी पटकन ताट उचललं आणि बेसिनकडे धावलो. हात धुतला आणि आईच्या प्रश्नांची उत्तरे टाळण्यासाठी तोंडात मूठभर बडीशेप कोंबली आणि तसाच बेडरूमकडे वळलो. आत गेल्या गेल्या पहिला मामेभाऊ कम मित्र, जास्त सात्विक उर्फ पंडिताला फोन लावला. पंडित हे नाव देण्यामागे काही विशेष कारण नाही. लहानपणी त्याने शाळेतल्या नाटकात भटाचा रोल केला होता. तेव्हापासून आम्ही त्याला पंडित याच नावाने संबोधतो. हॅलो हॅलो पंडित, हा भास्क्या बोल. बोल, मग काय आता? तू तुझी कपड्यांची बॅग भरून तयार राहा, उद्या पहाटे आपण निघतोय. अरे पण कुठे? येते पंडित. ते तुला काय करायचंय? दादा बोलला ना, मग नो प्रश्न नो उत्तर. ओके, जशी आपली आज्ञा. पण घरी काय सांगू? अरे सांग ना, भास्कर बरोबर त्याच्या मित्राच्या गावी चाललोय. इथेच जवळ आहे, 4-5 तासाच्या अंतरावर. रात्री किंवा परवा सकाळी येईन. मी म्हणालो, अरे पण खोटं का सांगतोय आपण? पंडित कळकळीने बोलला, अरे आता खरं खरं सांगितलं तर आईच्या 1760 प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. तिला वाटतं की तिचा लेक अजूनही शाळेत जाणारा छबडूच आहे. अजूनही मी ऑफिसला जायला निघालो की, बबडी पास घेतलास? बबडी बाईकची चावी घेतलीस? बबडी बॅगेत एक्स्ट्रा बिस्किटं ठेवली आहेत, वेळे काढून खा जरा, तब्येत बघ कशी रोडावते ते.
हे रोज रोज ऐकून शेजारच्या जाधव काकूंच्या पोरी हल्ली माझ्याकडे बघून गुजबुजतात नुसत्या. असो, तू तयार राहा. सकाळी ठीक 5 वाजता एसटी डेपोत भेट आणि प्लीज लेट करू नकोस. त्याने ओके बॉस म्हणून फोन ठेवला. स्वारी उंडागायला म्हटलं की एकदम खुश. तसे आम्ही लहानपणापासून एकत्र भरपूर फिरलोय, अगदी शाळेच्या सहलीपासून ते गावच्या यात्रेपर्यंत. भांडलोही तितकेच, पण त्या भांडणातही प्रेम होतं. मी हळूच बेडरूमच्या दरवाजापर्यंत गेलो. आई किचनमधला पसारा काढत होती, तर अण्णा सेट मॅक्सवर आखरी बदला बघत बसले होते. मी एक दिवस अण्णांना मुद्दाम विचारलं होतं, अण्णा, हा पिक्चर याच चॅनलवर हप्त्यातून एकदा तरी लागतोच आणि तुम्ही तो न चुकता बघता. नक्की चॅनल प्रेक्षकांवर बदला घेताय की एक प्रेक्षक म्हणून तुम्ही आमच्यावर बदला घेताय? मला अण्णांना अखेर चॅनल बदला असं ओरडून सांगावंसं वाटत होतं, पण अर्थात मी ते टाळलं. मी हळूच आईजवळ गेलो आणि तिला सांगितलं की मी सात्विकबरोबर त्याच्या मित्राच्या गावी चाललोय. इथे जवळ आहे, 4-5 तासाच्या अंतरावर. रात्री किंवा परवा सकाळी येईन. हातातला ग्लास तिने समोरच्या शेल्फवर ठेवत आधी माझ्याकडे थंड नजरेने पाहिलं आणि नंतर म्हणाली, अरे पण 2 दिवस सुट्टी आहे तर आराम करायचा. कशाला उगाच उन्हात भटकता? त्यात बाईक नेत असेल तर जायचं नाही. गेले 6 महिने झाले चांगला फोटो काढ म्हणून मागे लागली आहे. लग्नासाठी स्थळे येत आहेत. परवा साठे कातू त्यांच्या गौरीसाठी विचारत होत्या. पण ऐकशील तर तू भास्कर कसला? हा एक गुण मात्र तू आपल्या बापाकडून आयता उचललायस. आई अण्णांना ऐकू जाईल अशा आवाजात बोलली. आई, हे बघ, मी उद्या चाललोय, तेही एसटीने. पण परवा आलो की मी नक्की तुला आवडेल त्या पोजमध्ये फोटो काढीन. प्रॉमिस. सोशल साईट्स आणि स्मार्टफोनच्या जमान्यात या माऊलीची मी फोटो काढून घेण्यासाठी चाललेली धडपड पाहून तिच्या भाबड्या प्रेमाचे कौतुक वाटले. मी तडक तिथून माझ्या रूममध्ये आलो. हळूच दरवाजा लावला आणि बॅग आवरायला घेतली. मॅन व्हर्सेस वाईल्डमधल्या बेअर ग्रिल्सचा माझ्यावर विशेष प्रभाव असल्यामुळे मी त्याच्यासारखेच कपडे, शूज, टॉर्च आणि चाकू ऑनलाईन खरेदी केला होता. कपडे घालण्यासाठी हुकस्लँडला अडकवले, तर पाण्याची बाटली व इतर साहित्य बॅगमध्ये भरलं. आता झोप काही येत नव्हती म्हणून मी तसाच गादीवर आडवा झालो. इतक्यात पंडितचा व्हॉट्सॲपवर मेसेज आला. गुड नाईट, स्लीप टाईट, डेपोट भेटू ऑल राईट. मी उग्र स्माइलीबरोबर एक ठोसा वाटून त्याला झोपवला आणि भ्रमरवर्माचा विचार करत स्वतःही झोपी गेलो. सकाळ असल्यामुळे स्टँडवर जरा कमीच गर्दी होती. डेपोत मिळून 4-5 गाड्या उभ्या होत्या. त्यातल्या 3 साध्या लाल डब्बा तर एक एशियाड बस होती. डेपोच्या डाव्या बाजूलाच फलाट नंबर 1 व 2ला लागूनच एक भली मोठी मुतारी आहे. तर फलाट क्रमांक 13ला लागून असलेल्या टी स्टॉलवरून छान उकळत्या चहाचा सुगंध येत होता. काही लोक वाफाळत्या चहाचा कप हातात घेऊन चाय पे चर्चा झाडत होते, तर खाकी वर्दीतल्या चालक आणि वाहकांची नियंत्रण कक्षात लगबग चालू होती. बाजूच्याच बाकड्यावर एक भिकारी हातपाय टाकून अस्ताव्यस्त पसरला होता. तर त्याच्याच बाजूला एक अर्धा सफेद अर्धा राखाडी रंगाचा कुत्रा जीप बाहेर व पुढचे पाय टाट ठेवून मागच्या पायावर शेपटी हलवत बसला होता. स्टँडच्या मधोमध एक पेपरवाला पेपरचे गठ्ठे सोडवून व्यवस्थित लावत होता. इतक्यात गाडी नंबर MH04 8085 मुंबई सेंट्रल ते सातारा वाया मेगा हायवे फलाट नंबर 3 वरून निघत आहे अशी घोषणा झाली. तसा त्या गाडीचा कंडक्टरने जोरात शिट्टी मारली. गाडी सुटेल या भीतीने 1-2 प्रवासी बाजूच्याच शौचालयातून चेन लावत पळतच बाहेर आले व त्यांनी चालकाला हात दाखवत गाडीत उड्या टाकल्या. तसा कंडक्टरने गाडीचा दरवाजा धाडकन आदळून घेतला. गाडी धुराळा उडवत समोरच्या गेटमधून डेपोच्या बाहेर पडली. पंडित अजूनही आला नव्हता. साल्याचा फोनसुद्धा लागेना. इतक्यात मागून भास्क्या, ए भास्कर असा आवाज देत तोच माझ्याजवळ आला. कुठे होतास रे इतका वेळ, मी विचारला. यावर तो म्हणाला, मी वेळेवरच आलोय, फक्त मागच्या गेटवर उभा होतो. ठीक आहे, चल, आता आपल्याला लवकर निघायला पाहिजे. एव्हाना 5:30 वाजले होते. मी आणि पंडित चौकशी कक्षासमोर गेलो आणि खापरवाडीला जाणाऱ्या एसटीची विचारणा केली असता गाडी फलाट नंबर 11वर लागेल असं सांगण्यात आलं. आम्ही तडक आमचा मोर्चा तिकडे वरवला. एव्हाना गाडी तिथे येऊन रिव्हर्स गिअरमध्येच फलाटावर लागत होती. गाडीच्या एकंदर अवतारावरून ही पोहोचणार की पोहोचवणार अशा द्विधा मनस्थितीत मी अडकलो होतो. पुढच्या 4च तासात आम्ही हरवलं गावाच्या फाट्यावर जिवंत उभे होतो. 1-2 आचके तर एवढ्या जोरात बसले होते की आता आपले विस्कटलेले अवयव बहुतेक गोळा करूनच न्यावे लागणार असं वाटून गेलं. मनात आला, हा जो कोणी ड्रायव्हर होता त्याला एसटी महामंडळाने जर फॉर्म्युला 1मध्ये उतरवलं तर वेट्टेल आणि शुमाकरवर एसटी चालवायची पाळी यायची. घड्याळात सकाळचे 9:30 वाजले होते. आम्ही जिथे उतरलो तिथे 3 रस्ते एकत्र आले होते. त्यातला एक सरळ खापरवाडीला, तर एक त्याच्याच बाजूने नागमोडी वळण घेऊन पुढे गेला होता. तर उजव्या बाजूचा काळवंडलेला बोर्ड आमचं लक्ष वेधून घेत होता. शापितगडाच्या दिशेने दिशादर्शक बाण दाखवला होता. त्या बाणाच्या मध्येच कुणीतरी हृदय काढून वर इंग्रजीत B आणि खाली A लिहिलं होतं. चायला कोणाची क्रिएटिव्हिटी कुठे फळफळेल
आणि एखाद्याच्या प्रेमाला कुठे पूर येईल सांगणे कठीण. मी पंडिताकडे नजर मारली. स्वारीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि पोटात कावळे ओरडत असावेत असा मी अंदाज बांधला. आणि मी काही बोलायच्या आतच, "ए भास्क्या, 2 घास खाल्ल्याशिवाय मजा नाही लेका तुझा माउंट छापीत चढाला." इति पंडित. "थांब रे, हरवलं गाव येईलच इतक्यात, मग खाऊ काहीतरी," मी म्हणालो. घड्याळात येवानं 9:45 वाढत आले होते. गेल्या 15 मिनिटाच्या चालीत ना एखादं वाहन ना एखादी व्यक्ती आमच्या नजरेस पडली होती. रस्ता म्हणजे तशी कच्चीच सडक होती. लाल मातीची, दुतर्फा झाडं आणि किर्र शांतता. आमची पायपीट चालू असतानाच मागून एक फटाफटी कर्कश आवाज करत आमच्यापर्यंत आली. "काय रे पुरो, कुणीकडे चाललाय?" पांढरा सदरा, लेंगा आणि त्यावर तशीच मॅचिंग गांधी टोपी घातलेला माणूस आमच्याकडे रोखून बोलला. वर्ण काळा असला तरी चेहरा तरतरीत, मिशा पिळलेल्या आणि कपाळावर गुलालाची रेघ. एकूण व्यक्तिमत्व एकदम ठसठशीत. त्यात बुलेटही तशीच, हेडलाईटवर रेडियमने काढलेले डोळे, दोन्ही हँडलला लावलेला झुमकेदार झालर आणि मागच्या मडगाळला लावलेल्या काळ्या रबरवर रामराम पाहुणं असं ठळक अक्षरात लिहिलं होतं. एकंदरीत ती बुलेट त्या माणसाला जास्तच शोभून दिसत होती. "गावाले, जरा हरवलं गावाकडे चाललो होतो, सोडाल काय?" मी विचारलं. "अहो त्यात विचारायचं काय, बसा ना मागं." "गडावर चाललाय वय?" इति मिस्टर फटाफटी. आम्ही एकसुरात होय म्हटला आणि पाठीवरच्या बॅगा सावरत आमच्या मागे बसलो. मध्ये पंडित आणि मागे मी. एव्हाना त्यांनीच बोलायला सुरुवात केली. "चांगला योग काढलाय म्हणायचं तुम्ही." "कसला योग?" इति पंडित. "म्हणजे काय आजच तर पितृ अमावस्या आहे. आजच्याच दिवशी त्या राजानं वेताळाला प्रसन्न केलं होतं. आम्ही कोणवर गडावर नाही जात, पण गावच्या वेशीवरच्या मंदिरातच त्याची पूजा करतो. असं म्हणतात रातच्याला एका ठराविक केळी गडावर कसल्या तरी शक्तींचा वावर असतोय बघा. आमच्या गावचा भगत सांगतोय. बघा आता त्यात चांगले आहेत की वाईट हे तो वेताळच जाणू. बाकीत तसलं काही बी भ्या वाटायचं कारण नाही, फक्त सांच्याला येळेवर खाली उतरा म्हणजे झालं. नाहीतर गेल्या वेळेला अशीच बाहेरच्या देशातनं 2 माणसं आली होती. काय ते सर्वे का काय म्हणता तो करायला, पण वर गेली ते पुन्हा काय खाली आलीच ना. कुणी म्हणतं त्या रात्री गडावर कसले कसले भयंकर आवाज येत होते, म्हणून ते घाबरून पळाले असतील. आमच्या ठाकरवाडीतला भिवा डुकराचे फासे लावायला वर डोंगरात गेला असता त्यांचं समद सामान मिळालं. त्यानंतर पण अदनबदनं तुमच्यासारखी तरणीबाण पोरं येतच असतात. हे रानोमाळ आणि फुटके अवशेष धुंडाळून त्यासनी काय मिळतं ते त्यासनीच ठाऊक." त्याच्या या बडबडीत आम्ही गावाच्या आत एका टपरीवर येऊन पोचलो. तिथे पोहोचताच आम्ही त्याच्या बुलेटवरून पाय उतार झालो व तिथपर्यंत सोडल्याबद्दल त्याचे आभार मानले. तसे त्याने कसल्या तरी पक्षाचं एक कार्ड आमच्या पुढे केलं. त्याच्यावर लिहिलं होतं, "दादोसा पाटील, शाखा अध्यक्ष हरवलं." आम्ही ते कार्ड हातात घेताच त्याने टपरीवरच्या पोऱ्याला आवाज दिला. "ए पुंडलिक, ए पुंडलिक, पाहुण्यांसीनी फक्कड चहा आणि नाश्ता दे बघू. आणि हो, तुमचं खाऊन झालं की टपरीच्या मागच्या बाजूने वरच्या अंगाला सरळ बाहेर पडलात की गडाची पायवाट लागते. त्याच वाटेवर खाकरवाडी बी हाय. तिथं गेलात तर मगाशी मी जर नाव सांगितलं ना भिवा म्हणून, त्याचं घर हिचारा. पोरगं 100-200 घेईल पण तुम्हासीनी गडावर व्यवस्थित पोचवला." एवढं बोलून त्याने बुलेटला किक मारली. त्याची गाडी पण त्याच्यासारखीच फटफट फटफट करत डोळ्यांसमोरून नाहीशी झाली. टपरी तशी साधीच होती. टपरीच्या बाहेरच 2 लाकडी बाकं आडवी मांडले होते, तर समोरच्या आडव्या फळीवरच काचेच्या बरण्या वेगवेगळ्या जिन्नसा भरून ओळीनं मांडल्या होत्या. त्यांच्या पत्र्याच्या झाकणावरूनच त्या किती जुन्या आहेत याची साक्ष मिळत होती. टपरीच्या मागेच वडाचं विस्तीर्ण झाड त्याच्या पारंब्या सांभाळत डौलात उभे होते. त्याच्या भोवतीच गावातली काही जुनी खोडं तंबाखू मळत बार भरत होती. आजूबाजूलाच कौलारू घरं दाटीवाटीने एकमेकांना खेटून उभी होती, तर काही कौलांवर डिश टीव्हींच्या छत्र्या मशरूमसारख्या डोकं वर काढून बघत असल्याचा भास होत होता. माझं निरीक्षण चालू असतानाच पुंडलिक गरमागरम मिसळ घेऊन आला. मटकीचा तांबडा रस्सा, त्यात खरबोडी चिवडा आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि सोबतीला लिंबू. अशा एखाद्या टपरीवर अस्सल गावरान चव चाखायला मिळेल असं आम्हा दोघांनाही स्वप्नातही वाटलं नव्हतं. पुढची 10 मिनिटं आम्ही हा हूं हूं करत नाकाचं पाणी पुसत पुंडलिकच्या मिसळीत पार बुडून गेलो होतो. मगाशी दादोसानं सांगितल्याप्रमाणे आम्ही गाईड घ्यायचं ठरवलं. 100-200साठी कशाला उगाच रिस्क घ्यायची. त्यात गडाविषयी एवढ्या आख्यायिका ऐकल्यानंतर नाही म्हटला तरी आमची जरा पाचावर धारण बसलीच होती. पंडित तर परत जाण्याच्याच मूडमध्ये दिसत होता. टपरीच्या मागच्या बाजूने सरळ चालत आम्ही गावापासून थोडं पुढे आलो. मध्येच 4-5 पोरं रबरी टायरला लाकडी दांड्यानं फटके मारत आमच्याकडे बघत निघून गेली. तर आमच्या उजव्या बाजूनेच 5-6 म्हशी गळ्यातल्या घंटा वाजवत शहाण्या बाळासारख्या एका ओळीनं विरुद्ध दिशेने चालल्या होत्या. त्यांनी टाकलेल्या शेणांचे डोंगर चुकवत चुकवत आम्ही ठाकरवाडीत येऊन पोचलो. ठाकरवाडी गावापासून वर थोड्या उंचीवर डोंगरातल्याच एका टेकडीवर वसली होती. मिळून 10-12 झोपड्या असतील. शेणानं मातीनं सारवलेल्या भिंती आणि वर गवताची झापं. बाहेरच कुणीतरी म्हातारा माणूस ओल्या बांबूची चिपाडे सोलून टोपली वळत बसलं होतं. आम्ही त्याला भिवा विचारलं,
तर खुणेचेच त्याने आम्हाला आत जायला सांगितलं. आम्ही आत जात असतानाच 2 कोंबड्या आमच्या पायांतून जोरात पळत बाहेर गेल्या. आतमध्ये एक तरुण वळकटी मारून आडवा झोपला होता, तर त्याच्याच वयाची एक पोरसवाद मुलगी हातातल्या फुंकणीने फुंक मारून चुलीत जाळ करत होती. भिवा आहे त्या घरात, आम्ही दारातूनच विचारलं. कोण हाय? तसा काळा सावळा पण काटक भिवा किलकिले डोळे करून बाहेर आला. काय काम आहे जी? त्याने हळू आवाजात विचारलं तसं आम्ही त्याला आमचा गडावर जाण्याचा बेत सांगितला. थोडेसे आढेवेढे घेत असतानाच तो 300 रुपयात आमच्याबरोबर वर यायला तयार झाला. त्याने आवाजानेच त्या मुलीला पाणी आणायला सांगितले. तशी ती काहीशा मंद चालीने 2 ग्लास घेऊन बाहेर आली. त्याने वर चोळी आणि गुडघ्यापर्यंत पातळ नेसले होते व त्याचा पदर कमरेभोवती गुंडाळला होता. एवानं भिवा तयार होऊन बाहेर आला. डोक्याला मुंडासे, एका हातात कापडी पिशवी आणि कमरेला कोयता बांधून अनवाणीच तो आमच्याबरोबर येणार होता. आम्ही निघणार इतक्यात मघापासून गप्प बसलेला माणूस आमच्या दिशेने बघून आक्रस्ताळेपणाने हातवारे करू लागला. एकंदर त्याच्या खुणांवरून तो भिवाला आमच्याबरोबर जाऊच नको असंच सांगत होता, असंच प्रथमदर्शी तरी वाटत होतं. त्याबद्दल भिवाला विचारलं असता तो माणूस त्याचा बाप होता असं समजलं आणि त्याची ही अवस्था पूर्वीपासून अशी नसून काहीच दिवसांपासून झाली असं समजलं. 2च हप्त्यांपूर्वी तो डुकराच्या पारधीसाठी वरच्या जंगलात गेला असता. त्या रात्री शिकार तर काय घावली नाही, पण तो जे परत आला तेच मुळी घामाघूम होऊन. जणू त्याने काहीतरी पाहिलं असावं आणि भीतीने त्याचा जो आवाज बसलाय ते आज 15-20 दिवस झाले तरी त्याला स्पष्ट बोलता येत नाही. नुसता इशाऱ्यानेच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. मधीच वरच्या जंगलाकडे हात दाखवतो आणि डोळे मोठे करून ऊर बडवायला सुरुवात करतो. आता पंडितने न राहून भिवाला विचारलंच, भिवा, वर काही वाईट गोष्टी तर नाहीत ना? यावर भिवा म्हणाला, साहेब, मी इथेच लहानाचा मोठा झालो. हां, आता एखाद्या बारी वरच्या जंगलातनं कसले कसले आवाज येतात, पण वर जनावरं बी लय माजल्यात आणि आपण एखादी गोष्ट वेळेत केली तर वाईट वेळ तरी कशापायी येत्या. तसा भर दिवसा भरपूर येळला मी गडावर फिरलोय. वर समदीकडे पडकी वाडी हाय ती, त्यातलाच एक मोठा वाडा आज बी जरा बग्या कंडिशनमध्ये आहे. भिवाच्या तोंडी मिंग्लिश शब्द ऐकून मी आणि पंडित जराशे हसलो व पुढे ऐकू लागलो. भिवाच्या मते त्याच वाड्यात एक गुप्त दरवाजा आहे. असं म्हणतात की त्यातून आत गेलं की एक भुयार लागतं, जिथून सरळ खालच्या वेताळाच्या मंदिरापर्यंत जाता येतंय. वाड्याच्या समोरच एक उभा दगड आणि तळं असून तळ्याच्या मागेच एक विचित्र झाड आहे. मग तू कधी गेलास का त्या दरवाजातून? पंडितने खोचकपणे भिवाला विचारलं. नाही बा, आपल्या बाच्यानं बी असं धाडस व्हायच नाही. 1-2 बारी असंच वाकून बघितलं. त्या वाड्यात तर नुसत्या काळोखानच भीती वाटली. आत जायचं तर लांबच राहिलं. उगीच ईशाची परीक्षा कशा पायी? आणि आमचा भगत म्हणतोय त्याप्रमाणे वर त्या वाड्यात भुताटकी हाय. आता मानला तर देव, नाहीतर दगडच. आणि जर देव मानताय तर भुताटकी बी असणारच की, कारण दोन्ही बी गोष्टी दिसत नाहीत, पण त्यांच्या असण्याची जाणीव होती का नाही? भिवाच्या या उत्तराने आम्ही चिडीचूप होऊन पुढे ऐकू लागलो. आता बघा, गेल्या येळला ती कोण गोरी माणसं आली होती. आमच्या दादूसांनी सांगितलं होतं, कोणाला तरी वर घेऊन जा आणि सांजेला माघारी फिरा, पण ऐकली नाहीत. ते जे वर गेले त्या खाली आलेले कोणाला दिसलेच नाही. हां, 4-5 दिवसांनी त्यांचं सामान मात्र घावला मला. ते केलं जमा पोलीस पाटलाकडे. आपत्याभरानंतर अजून तसलीच माणसं आली होती, पोलीस घेऊन. समद शोधलंय, पण काहीच पत्ता नाही लागला बिचाऱ्यांचा. पुढे भिवा, मध्ये पंडित आणि मागे मी. ऊन आता बऱ्यापैकी वर चढलं होतं. मधून नागमोडी वाट आणि दुतर्सा जंगल. काही ठिकाणी तर भर दुपारी पण झाडांच्या शांत सावलीमुळं किर्र काळूक पडला होता. पंडित चालता चालता फोटो काढण्यात मग्न होता, पण माझं मन मात्र आजूबाजूच्या गूढ वातावरणात गुंतत चाललं होतं. मघाशी भिवाचं घर सोडल्यापासून सतत कोणीतरी आमच्यावर नजर ठेवून आहे असं वाटत होतं. मागे वळून पाहिलं तर कोणीच नाही. 1-2दा तर गवतातून चालताना सळसळही जाणवली. बहुतेक माझा भास असावा. अर्ध्या-पाऊण तासाने आम्ही एका अरुंद टेकडीवर येऊन पोचलो. भर उन्हातल्या तंगडतोडीमुळे मघाशी खाल्लेली मिसळ केव्हाच पचली होती. आम्ही जरा विश्रांती घेण्यासाठी थांबलो. आता वरून उंचीवरून हरवलं गाव लगेचच नजरेला सापडत होतं. आमच्या डाव्या बाजूलाच आम्ही ज्या वाटेने आलो ती वाट नाघासारखी वळणं घेत खालीपर्यंत गेली होती. सूर्य आता पश्चिमेकडे कल्ल्यामुळे आम्ही उभे असलेल्या भागावर छान सावली पडली होती. थोडी ग्लुकोज बिस्किट आणि पाणी रिचवल्यावर आम्ही पुढच्या चढाईसाठी मार्गस्थ झालो. पुढचं वळण घेऊन जी चढणीची वाट लागली त्या वाटेवर आमची पण चांगलीच वाट लागली. माझ्या आतमध्ये जो बेअर ग्रिल्स काल रात्रीपासून संचारला होता तोही आता थंडावला होता. तर पंडित चालतोय की रांगतोय तेच कळत नव्हतं. भिवा मात्र आत्ताच आंघोळ करून आल्यासारखा फ्रेश दिसत होता. तर आमचे चेहरे मात्र जत्रेत हरवलेल्या पोरांसारखे केविलवाणे दिसत होते. भिवाचं काटक शरीर आणि स्फूर्ती पाहून खरंच हेवा वाटला.
या सर्व दमछा गमीत एक गोष्ट पुन्हा प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे सतत कोणीतरी आमचा पाठलाग करते असा भास मला होत होता. 1-2 प्रसंगी तर मला श्श श्श असाही आवाज आला. पण हा नक्की भास आहे की खरंच कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे? या विचारक्षणीच माझ्या अंगावर सररकन काटा आला. पण दुसऱ्या क्षणात मी सावध झालो. काय साला, आपण पण आता जंगलातून फिरतोय तर काड्याकुड्यांचा आवाज हा येणारच. त्यात इतकं घाबरण्यासारखं काही नाही. बहुतेक ह्या दादोसा आणि भिवाच्या गोष्टी ऐकून आपण जरा जास्तच सतर्क झालो आहोत. 2.5-3 तासांच्या अथक परिश्रमानंतर अखेरीस आम्ही गडावर येऊन पोचलो. वर आल्या आल्या एक विचित्र गोष्ट आम्हाला जाणवली, ती म्हणजे सर्व रस्त्यात जाणवणारा आमचा उत्साहच एकदम गायब झाला होता. वारा पण एकदम पडल्यामुळं अंगभर घामाच्या धारा लागल्या होत्या. अचानक एकदम नकारात्मक विचार डोक्यात डोकावू लागले. पंडित तर उगाचच इकडे आलो या विचारापर्यंत आला होता. अर्थात मलाही तसंच वाटत होतं. पण जर सेनापतीच खचला तर कसं होणार, म्हणून चेहऱ्यावर खोटं हसू आणून मी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या हातातील कंपासप्रमाणे आम्ही गडाच्या उत्तर दिशेला उभे होतो आणि आमच्या समोरच गडाचं भव्य प्रवेशद्वार आमचं स्वागत करत होतं. शिरास्त्याप्रमाणे इथेही पंडितने आपली फोटोग्राफीची हाऊस फिटवून घेतली आणि आम्ही आतमध्ये मार्गस्थ झालो. दुपारचं रखरखीत ऊन चोहोबाजूंनी किरणांचा मारा करत होतं. तशातच मी माझ्या बॅगेतून गडाचा मॅप काढला. मॅपप्रमाणे जिथे आम्ही उभे होतो त्या दरवाजापासूनच काही अंतरावर 2 पाण्याची तळी समोरासमोर शांत पहुळली होती आणि मधूनच एक वाट सरळ थोड्या चढणीने वरच्या दिशेने जात होती. त्या चढावरच एक भग्न कोठी अखेरचे दिवस मोजत उभी असलेली दिसली. तर ठिकठिकाणी उंचच उंच गवत माजलेलं दिसत होतं. गडाच्या चहूबाजूंनी तटबंदी असून काही ठिकाणी ती शाबूत असून काही ठिकाणी भरपूर पडझड झालेली होती. तटबंदीवर जाण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्यांची व्यवस्था होती. गडाचे बुरुजही अखेरच्या घटका मोजताना दिसत होते. मधल्या वाटेनेच त्या कोठीपासून जरा पुढे गेल्यावर पुन्हा 2 पाण्याची छोटी टाकी लागली. पैकी एकातील पाणी पिण्याइतपत स्वच्छ दिसत होतं. आम्ही आमच्या वॉटर बॉटल भरून घेतल्या, जरा फ्रेश झालो आणि पुन्हा पुढे चालू लागलो. मॅपमध्ये काढल्याप्रमाणे आमच्या सर्व गोष्टी बघून होत आल्या होत्या. आता फक्त तो वाडा, त्यातला तो गुप्त दरवाजा आणि सभोवतालचा परिसर बघायचा राहिला होता. आम्ही वाढलेल्या गवतातून मार्ग काढत असतानाच अचानक कसला तरी किंचाळण्याचा विचित्र आवाज आला. आम्ही मागे वळून बघेपर्यंत भिवा विजेच्या चपळाईने 2-3 उड्यांतच आमच्या समोरून नाहीसा झाला. भिवा तिथून जाता क्षणीच ते गूढ शांतता तिथे पसरली. आता फक्त हलणाऱ्या गवताची सळसळ आणि आमचं फुललेले श्वासच आम्हाला ऐकू येत होते. भिवा तिथून जाता क्षणीच एक गूढ शांतता तिथे पसरली. आता फक्त हलणाऱ्या गवताची सळसळ आणि आमचे फुललेले श्वासच आम्हाला ऐकू येत होते. तिथून पुढे. पंडित प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहत होता. मी काही बोलायच्या आतच तो बोलू लागला. भास्क्या, ह्या भिवाचं वागणं मला काही ठीक वाटत नाहीये. असं काय रे वाटतंय तुला? मी विचारले. अरे, तुला हा अनुभव आला की नाही ते माहीत नाही, पण सबंध रस्ताभर मला असं वाटत होतं की कोणीतरी आपल्यावर नजर ठेवू नये. म्हणून मी त्या अनुषंगाने 1-2दा तुझ्याकडे बघितलं सुद्धा. पण तू मात्र तुझ्याच विश्वात रमला होतास. ह्या भिवाला विचारलं तर एकदम कुस्तीतपणे हसून बोलतो कसा, आता भर दुपारी इथं कोण कशाला येतंय मारायला? मला तर पंडितचं वाक्य ऐकून कान गरम झाल्यासारखे वाटले. म्हणजे मला जे वाटत होतं तो भास नसून खरंच कोणीतरी आमच्या मागावर होतं. आणि ते जे पण काही आहे ते आता आमच्या आजूबाजूलाच आहे. कदाचित आत्ता ह्या क्षणी ही ते आमच्यावर डोळे रोखून पाहत असेल. माझं संपूर्ण अंग गार पडल्यासारखं वाटलं. तरीही उसना उसान आणून मी पंडिताला विचारलं, तू म्हणतोयस त्यात तथ्य आहे. भास तर मलाही झालेत. इवन 1-2दा मला चक्क कोणीतरी शूक शूक केल्याचा आवाज पण झाला. पण मला वाटलं की हा भास फक्त मला एकट्यालाच होतोय, म्हणून मी तुला काहीच बोललो नाही. पण कदाचित आपण दोघेही प्रवासानं थकल्यामुळे आपल्याला खरंच असे भास होत असतील. माझ्या धीरोद्धात शब्दांनी पंडितच्या चेहऱ्यावर थोडं समाधान दिसलं. मग मीच पुढे विचारलं, पण भावा, तुला भिवाबद्दल असं वाटण्याचं कारण काय? तसा पंडित सुरू झाला. बहुतेक याला ह्याच प्रश्नाची अपेक्षा असावी. सर्वात पहिलं, तो कोण दादोसा का फादोसा भेटला होता ना खाली, ज्याने आपल्याला काही गोष्टी सांगून ह्या भिवाचं नाव सुचवलं. वर अजून ते कोण सर्वे करण्यासाठी आलेले ते पण गायब झाले. त्यांची कपडे आणि सामान पण म्हणे ह्या भिवालाच सापडलं असं सांगितलं. तू तर भिवाचा बाप पाहिलास मगाशी? तो जे हातवारे करून सांगत होता ना, ते भिवाला नसून कशावरून आपल्यासाठी नसतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याला भर दिवसा इथं आपले फाट्टे इकडे यायला, तिथे हा भिवा बिनधास्त उंडकतोय. आत्ताच घे, हा कसला विचित्र आवाज आला तसा हा एकटाच पसार झाला. त्यात त्याचे पैसे पण तू मगाशीच देऊन मोकळा झालायस. म्हणजे आता तेल पण गेलंय आणि तूप पण.
आणि ह्यात जर ह्या दादोसा आणि भिवाचा काही कट असला तर बहुतेक आपलं पण सामान ह्या भिवालाच सापडेल 1-2 दिवसांनी. झाल्या, हे सगळं ना सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोलचे परिणाम झालेत तुझ्यावर. असलं काही एक होणार नाही आपल्याबरोबर. आता इथेच संकासुराचा जप करण्यापेक्षा त्या वाड्यात जाऊन राजा भ्रमरवर्माला भेटूया, मग तडक घरी. भिवा नसल्यामुळे माझ्या हातातील मॅपचा आधार घेत आम्ही पुढे चालत राहिलो. एक 10-15 मिनिटांनी पुरुषाभर उंचीच्या गवतातून वाट काढत आम्ही त्या वाड्यापाशी येऊन पोहोचलो. पण तिथे गेल्यानंतर खरंच समोर जे पाहिले ते विस्मयकारक होते. गडावरील 5 तळ्यांपैकी जे शेवटचं तळं होतं ते वाड्याच्या अगदी समोरच होते. आणि पाणी तर एकदम स्वच्छ, अगदी पहिल्या 4 तळ्यांपेक्षाही. तळ्याचा आकार षटकोनी असून त्याच्या मधोमध दगडाचा कसला तरी अर्धवट तुटलेला भग्नावशेष होता. तो नक्की तिथे कशासाठी होता हे माहीत नाही. वास्तविक एवढ्या वर्षानंतरही जर गाळ वगैरे काढला नाही तर तळी हिरवीगार होऊन जातात. त्यावर कसल्यानं कसल्या शेवाळ्याचा तवंग वाढतो. पण त्याची बांधकाम शैली सोडली तर तळ्यातील पाण्याकडे पाहून ते 1200 वर्षापूर्वीचं असावं असा कुठलाच मागमूस दिसत नव्हता. तळ्याच्या मागच्याच बाजूला म्हणजे वाड्याच्या समोरच्या दिशेला एका छोट्याशा उंचवटावजा जागेवर ते विचित्र झाड होतं. त्याचं खोड पोकळ असून व्यास आतमध्ये 2-3 माणसे सहज मावतील एवढा होता. पण फांद्या पर्णही नसून एकदम लहान होत्या. त्याच्या एकंदर अवतारावरून प्रत्येक पक्षाने त्या झाडाला वाळीत टाकलं असावं असंच दिसत होतं. झाडाच्या दोन्ही बाजूंनी तळ्याकडे उतरणाऱ्या 2 पायवाटा होत्या, तर मेन पायवाट वाड्याच्या समोरच होती. जिथून तळ्यात उतरण्यासाठी फरसबंदी पायऱ्या वर्तुळाकार करण्यात आल्या होत्या. वाड्याच्या आणि तळ्याच्या मध्ये 20-25 फुटांचे अंतर असावे. त्याच जागेतही मधोमध कसला तरी शिलालेख सांकेतिक भाषेत कोरला होता. अर्थात आम्हाला तो काही वाचता येत नव्हता. पंडित महाशय सभोवताली फिरून आपल्याकडील डिजिकॅमचे फ्लॅश पाडत होते. साल्याला फोटोग्राफीचा भलताच शौक. घड्याळात आता दुपारचे 3 वाजले होते आणि आश्चर्य म्हणजे आमच्या आईसाहेबांचा सकाळपासून एकही कॉल नव्हता, ना व्हॉट्सॲपवर कुणाचा मेसेज. मोबाईल बघण्यासाठी बाहेर काढला तर नेटवर्कच्या साऱ्या कांड्या रोमिंग करायला गेलेल्या आढळल्या. म्हणजे आता घरी गेल्यावर आपली बिनपाण्याची होणार. पंडिताला तर काय टिळा लावूनच सोडलाय. मोबाईल परत बॅगेत टाकून मी सहज पंडिताला विचारलं, साहेब, आपण सकाळपासून जी फोटोग्राफी केली आहे ती पाहण्यास मिळेल काय? अरे का नाही, बरं केलंस हे आठवण केलीस. मी स्वतः पण नुसता क्लिक करत फिरतोय. बरं केलंस, आठवण केलीस. आम्ही दोघे त्या शिलालेखातले टेकून बसलो. पठ्ठ्याले काही इमेजेस अगदी अप्रतिम कैद केल्या होत्या. स्लाईड शो ऑन केल्यामुळे एक फोटो पुढे सरकत होता. भिवाच्या घरापर्यंत सर्व आलबेल होतं, पण जसजसे तिथून पुढचे पिक्स येऊ लागले तसे ते आम्ही एकदम गपगार झालो. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे एक शांत कटाक्ष टाकला, कारण प्रत्येक फोटोमध्ये माझ्या मागे एक धुरकट पांढऱ्या रंगाची आकृती दिसत होती. आणि अचानक गडाच्या प्रवेशद्वारापासून ती आकृती दिसणे बंद झाली. पंडित जवळजवळ ओरडलाच, बघितलंच भास्क्या, मी बोलत होतो ना मगाशी, म्हणजे आपल्याला होणारे नक्कीच भास नसून कसली तरी अमानवीय शक्ती आपला पाठलाग करत आहे. आणि त्या गावठी भिवाला हे सर्व माहीत असणार, म्हणूनच तो गांडी पाय लावून पळाला. आता आपलं काही खरं नाही. भे, उगाच आलो इकडे. भास्क्या, चल उठ आता, भास झालं हे ॲडव्हेंचर. साला, फोन पण डेड झालेत आपले आणि अजून थोडा वेळ गेला ना तर आपण पण डेड होऊ. चल उठ लवकर. पंडित गण चालल्यासारखा धडधडत होता. अरे शांत हो जरा. हे बघ, मी डिस्कव्हरीवर पाहिलंय, एखाद्या विशिष्ट ठिकाणी मॅग्नेटिक प्रभाव जास्त असल्यामुळे असे विचित्र अनुभव येतात. त्यात तुझ्या कॅमेऱ्याचा फ्लॅशलाईट पण ऑन आहे. अशावेळी जर फोटो काढताना काही हालचाल वगैरे झाली तर प्रकाशाच्या अपस्करणामुळे फोटो तसे टचअप दिसतात. सो डोंट वरी भावा, मी आहे ना. आणि प्रवेशद्वारापासून आत आल्यानंतरचे सर्व फोटो व्यवस्थित आहेत. मीन्स नीड नॉट टू वरी, ओके? माझ्या विज्ञाननिष्ठ उत्तराने त्याचं काही समाधान झालेलं दिसलं नाही, परंतु स्वारी तूर्तास तरी शांत झाली. पण मला पण आता खरंच आतून भीती वाटायला लागली होती. आणि माणसाच्या मनात एकदा का भीतीचा प्रवेश झाला की स्वतःची सावली पण त्याला घाबरवण्यास पुरेशी असते. या साड्याचा परिणाम म्हणजे पंडित आता त्या वाड्यात येणार नव्हता. तो बाहेर बसूनच माझी वाट बघणार होता. पंडित येणार नसल्यामुळे त्याचा कॅमेरा मी स्वतःकडे घेतला आणि माझं सर्व सामान त्याच्याजवळ ठेवून मी त्या वाड्यात प्रवेश केला. वाड्यात प्रवेश केल्या केल्या सभोवतालच्या वातावरणात एकदम गारवा जाणवू लागला. संपूर्ण वाडा काळ्या कातळाने बांधलेला होता आणि त्यासाठी लागणारे दगड बहुतेक समोरील तळ्याच्या खोदकामातून काढले असावेत. वाड्यात जिथे मी उभा होतो त्या ठिकाणी एकावेळी 100 माणसे आरामात उभी राहतील एवढी जागा होती.
दोन्ही बाजूंना नक्षीदार खांब जे महिरपी कमानींनी एकमेकांना जोडले होते. या सर्व खांबांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कसल्या ना कसल्या वाद्य वाजवणाऱ्या आणि काम करणाऱ्या माणसांच्या, प्राण्यांच्या आकृत्या कोरल्या होत्या. बहुतेक हे सर्व खांब राज्यातील प्रजेचं प्रतिनिधित्व करत असावेत. त्याच्यामधूनच एक वाट सरळ जात होती, जिथे आडव्या सज्जावरती मागे 2 आणि पुढे 2 असे एकूण 4 कोरीव खांब होते आणि मधोमध बहुतेक राजाची बसण्याची व्यवस्था असावी, कारण त्याच्या बरोबर वर एक जबडा उघडलेल्या आयाळधारी सिंहाची प्रतिकृती दगडातच कोरली होती. वाड्याचं प्रवेशद्वार वगळून दोन्ही बाजूला 4-4 असे एकूण 9 दरवाजे होते. एकंदर आतील बांधकाम प्रशस्त असून हवा खेळती राहण्यास पुरेपूर वाव होता. राजाच्या सिंहासनाच्या समोरच म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर वर एक 15-20 लोक बसू शकतील अशी माडी होती. बहुतेक राजाचा जनानखाना इथे बसत असावा, जेणेकरून दरबार भरला असताना फक्त राजाच तिकडे पाहू शकत असावा. त्या माडीच्या मधोमध एक गोलाकृती कवडसा अशा प्रकारे बसवण्यात आला होता, जेणेकरून सकाळी सूर्योदय झाल्यानंतर कोवळ्या किरणांची पहिली तिरीप बरोबर त्या आयाळधारी सिंहावर पडत असावी. मी कुठेतरी वाचल्याचं मला आठवलं की काही राजवंशांमध्ये सूर्याला फार महत्त्व दिलेलं आहे आणि त्याचाच प्रभाव त्यांच्या स्थापत्य शैलीवरही आढळतो. राजाच्या बसण्याच्या जागेच्या दोन्ही बाजूलाच 2 दरवाजे मागच्या भिंतीला समांतर न बांधता आतील बाजूस 20-25 अंशात थोडे तिरपे बांधले होते, जेणेकरून एखादी व्यक्ती जरी तिथे उभी असेल तर मान वळवल्यानंतर फक्त राजालाच ती दिसू शकत असेल. अर्थात तिथपर्यंत जाण्याचा मान राजाच्या कुटुंबाव्यतिरिक्त फक्त त्याच्या मर्जीतल्या माणसांनाच असावा. तिथूनच दगडी पायऱ्या गोलाकार वळून वर गेल्या होत्या. बहुतेक तिथे राण्यांची दालने असावीत व तिथूनच समोरील माडीपर्यंत जाण्याचा रस्ता असावा. थोडेफार फोटोशूट झाल्यानंतर मी डाव्या बाजूच्या दरवाजाने आत जाण्याचा निर्णय घेतला. बहुतेक मी ज्या गुप्त दरवाजाच्या शोधात होतो तो तिथेच असावा. खरं तर मला आत प्रवेश करण्यास जाम भीती वाटत होती, पण माझ्या मनातलं कुतूहल मला स्वस्थ बसून देत नव्हतं. अखेर कुतूहलाने भीतीवर विजय मिळवला. मी हातातला टॉर्च ऑन केला आणि हळूहळू पुढे पावलं टाकू लागलो. मी काही अंतर जातलं न जातोय तसा बाहेर तळ्यात धपकन काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला. आवाज येता क्षणी मी जोरात बाहेर धूम ठोकली, कारण सर्वात पहिला जो विचार माझ्या मनात आला असेल तो म्हणजे पंडितचा. स्वारी वाकून बघायच्या नादात पडली बिडली तर नाही ना. बाहेर येताच माझ्या हातातला टॉर्च तसाच गळून पडला व समोरील दृश्य पाहून मला आता फक्त भव्वळ यायचीच बाकी होती. कारण मगाशी जा तळ्यातलं पाणी एकदम स्वच्छ होतं ते आता एकदम हिरवंगार झालं होतं. त्याच्यावर कसल्या तरी शेवाळाचा उग्र तवंग चढला होता आणि विशेष म्हणजे तो दगडाचा भग्नावशेष पण त्याच्या जागेवर उभा नव्हता. संपूर्ण वातावरणात एक उग्रसा कुबट दर्प भरून गेला होता. मी आजूबाजूला पाहिलं, पण पंडित कुठेच दिसत नव्हता. बरं, तळ्यात पडला म्हणावं तर त्याचा कसला आवाजही आला नव्हता, ना पाण्यात कसली हालचाल दिसत होती. सारं काही एकदम गूढ. मी बेंबीच्या देठापासून त्याला आवाज द्यायला लागलो. वाड्याच्या आजूबाजूला सैरभैर पळून सर्वीकडे पाहिलं. जमेल त्या टेकडीवर चढलो. परत वाड्यात जाऊन पाहिलं. अगदी आजूबाजूंच्या तटबंदीवर चढून कुठे काही दिसतंय का याचा मागोवा घेतला, पण त्याचा कुठे मागमूस लागत नव्हता. पंडित हवेत विरून गेल्यासारखा गायब झाला होता. मी हताशपणे चालत तसाच तळ्यापर्यंत आलो. मगाशी हातातून पडलेला टॉर्च तसाच चालू होता आणि त्याचा प्रकाश समोरील भिंतीवर पडला होता. मी तो उचलला आणि बंद करून खिशात ठेवला. आता माझ्या मनात भीती आणि काळजी अशा संमिश्र भावना दाटल्या होत्या. पंडितच्या आठवणीने मन व्याकुळ होत होतं. साला उगाच इकडे आलो. माझ्यामुळेच बिचाड्यावर अशी वेळ आली. कुठे असेल तो? त्याच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसेल? माझ्या विचारांप्रमाणेच आजूबाजूचं वातावरण पण आता झटपट आपलं रूप पालटत होतं. सूर्य अस्ताला जायच्या मार्गावर होता. आकाशात चारी बाजूंना गडद तांबड्या रंगाची झालर पसरली होती. मधूनच उंचावर पक्ष्यांचा एक थवा घरट्याकडे परतत असताना दिसला आणि माझा बाण सुटला. माझ्या डोळ्यात नकळत आसवं जमा झाली. आज पहिल्यांदाच आईची खऱ्या अर्थाने आठवण येऊ लागली. मावशीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. जर पंडितचं काही बरं वाईट झालं तर कोणत्या तोंडाने तिला सामोरा जाऊ? का माझं पण तेच होणार? नाही, मी हे होऊ देणार नाही. माझ्या विचारांशीच माझी खलबतं चालू असताना समोरील बाजूस दूरवर गवतात कसली तरी सळसळ जाणवली. सभोवताली काळोख वाढल्यामुळे डोळे किलकिले करून त्या दिशेने पाहिले असता कसली तरी आकृती वाड्याच्या दिशेने सरकताना माझ्या नजरेस पडली. घाबरून मी माझा मोर्चा तळ्याच्या मागच्या झाडाकडे वळवला. त्या ढोलीत लपून मी बाहेरील आवाजाचा कानोसा घेऊ लागलो. बाहेरील सळसळीचा आवाज हळूहळू वाढत होता. कोण असेल?
पंडित तर नसेल ना? मला जोरात त्याला आवाज देऊसा वाटला. नाही, पण पंडित असता तर एवढ्यात तिकडूनच बोंबलत आला असता. त्या तू इतका लांब कशाला जाईल? मी झाडाला असलेल्या फटीतून बाहेर काही दिसतंय का ह्याचा मागोवा घेऊ लागलो, इतक्यात हळूच कोणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवला. तसा मी दचकून मागे वळालो आणि पूर्ण ताकदीने त्या आकृतीला मागे ढकललं. तसा जोरात धक्पा असा आवाज आला. काहीसा कळवळतच तो ओरडला, अहो काय करताय, थांबा. मी भिवा मांग. लगेचच मी खिशातला टॉर्च काढला आणि त्याच्या तोंडावर मारला. अचानक आलेल्या प्रकाशामुळे त्याने झटकन आपला हात टॉर्च समोर धरला. तो भिवा मांगच होता. त्याने घातलेला अंगरखा संपूर्ण रक्ताने माखला होता आणि मी मारलेल्या धक्क्यामुळे हातातला कोयता तसाच बाजूला पडला होता. त्या कोयत्यावरही रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. माझ्यातल्या संशयाची जागा आता खात्रीने घेतली. मी त्वेषाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या छातीवर बसलो. बाजूलाच पडलेला कोयता उचलून त्याच्या गळ्याला लावला आणि जवळजवळ ओरडतच त्याला विचारलं, साल्या, काय केलंस माझ्या भावाचं? का मारलंस त्याला? सांग, नाहीतर इथेच गळा चिरीन. रागाने माझे हात थरथरत होते. माझं उग्र रूप पाहून भिवा चांगलाच चरकला. साहेब शांत व्हा. मी कशाला मारू तुमच्या भावाला? गप्प बस. बंद कर तुझं हे साळसूतपणाचं नाटक. खरं खरं सांग, तू का मारलंस त्याला? कुठे आहे तो? आणि आता मला मारायला इथपर्यंत पोचलास? सांग लवकर, का मारलंस? अरे आम्हाला मारून असं काय मिळणार आहे तुला? साहेब 1 मिनिटं, ऐकून तर घ्या माझं. मी खरंच नाही मारलं त्यासने. माझ्या बायकोच्या पोटातल्या पोराची शपथ. आणि अजून बी तुम्हासनी तसंच वाटत असलं तर खुशाल कोयता कालवा ह्या मानेवर. त्याच्या ह्या वाक्याने माझ्या हातातला कोयता तसाच गळून खाली पडला. भिवा पुढे बोलू लागला, साहेब, तुम्हासनी आठवतंय, दुपारी आपण वर आलो तेव्हा कसला तरी आवाज आला होता. तो दुसरं कसला नसून मी 2 दिवसापूर्वी लावलेल्या सापड्यात जनावर घावलं होतं. आणि मी लगेच गेलो नसतो तर यावेळेचा फास बी त्यानं तोडून टाकलं असतं. आधीच लोकांच्या शेताची त्यानं चांगलीच नासधूस केली आहे. त्यामुळे यावेळेला त्याला सोडून चाललं नसतं, म्हणून तिथंच हाणलं त्याला. आणि धूळ एवढं मोठं आहे की माझ्या एकट्याच्यानं नाही हलायचं, म्हणून तिथंच फाडून लपून ठेवलंय. म्हणजे सकाळी वाडीतली 2-3 पोरं आणून खाली नेता येईल. माझा विश्वास बसावा म्हणून भिवा मला फास लावलेल्या ठिकाणी घेऊन गेला. भिवाने सांगितल्याप्रमाणे खरोखरच त्या समोर एक डुक्कर मरून पडला होता. त्याची मान कापून भिवाने वर प्रांदीला अडकवून ठेवली होती, तर उर्वरित धडाचे 4 पाय बांधून त्यावर कपडा ठेवला होता. साहेब, मी इथं असलो तरी या जागेवरून बाहेरच्या दरवाजापर्यंतचा परिसर दिसतो. मला वाटलं तुम्ही याल तास 2 तिथपर्यंत, मग तुमच्याबरोबर मी बी निघालो असतो. पण भरपूर वेळ झाला तरी तुम्ही दोघं बी मला परत येताना दिसला नाहीयेत. त्यात मगाशी तुम्ही ज्या हाका मारल्या त्यावरून नक्कीच काहीतरी गडबड असावी असं मला वाटलं, म्हणून कोयता उचलला आणि वाड्यापाशी आलो तुम्हाला शोधत. आता मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला. मी भिवाची माफी मागितली, पण आता प्रश्न हा होता की पंडितचं काय झालं असेल. माझे एक काम करशील? पंडितचा शोध घेतल्याशिवाय मी गडाच्या खाली उतरणार नाही, मग माझ्या जीवाचं काही पण होवं. मला मदत करशील? साहेब, तुम्ही काळजी करू नका. जमेल ते सर्व करायची माझी तयारी आहे. पण आज पितृ अमावस्या आहे. त्यात या वाड्याबाबत कसल्या कसल्या वावटळी मी ऐकून आहे. त्यामुळे रातच्याला इथं थांबून वाट बघणं म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे. साहेब, सकाळी पंडित साहेब बी मला त्यांना झालेल्या भासाबद्दल विचारत होते, पण म्हटलं उगाच का घाबरवायचं म्हणून मी उत्तर द्यायचं टाळत होतो. पण खरं सांगू, आज माझ्या बाची जी परिस्थिती आहे ती या गडावरच्या वाईट शक्तींमुळेच आहे. मला पटकन दुपारी पाहिलेल्या फोटोंची आठवण झाली. नक्की हे काय गोडबंगल आहे ते कळायला मार्ग नव्हता. शेवटी आम्ही त्या झाडाच्या ढोलीत लपून वाड्यात घडणाऱ्या घटनांचा आढावा घ्यायचं ठरवलं. आमचा प्लॅन सिंपल होता. पहाटेपर्यंत गडावर त्या ढोलीत थांबायचं आणि उजाडलं की पंडितच्या शोधात निघायचं. अर्थात हे आम्ही ठरवलं होतं, पण नक्की पुढे काय आणि कसं घडणार हे येणारी रात्रच ठरवणार होती. ढोलीत बसून आम्हाला आता चांगले 3-1 तास होत आले होते, पण आजूबाजूला काहीच हालचाल दिसत नव्हती. भिवा तर बसल्या जागीच डुलक्या काढायला लागला होता. मध्येच मानेवर काहीतरी वळवळ झाल्याची जाणवली, तसं जोरात झटकलं तर एक मोठी गोम सळसळत आमच्या पायातून पुढे निघून गेली. गोमपर्यंत ठीक होती, पण एखादा साप बिबिट्टा आत घुसला तर पंचायती व्हायची. नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा आला. बाहेर फक्त रातकिडेवसा आवाज येत होता, तर मध्येच एखादी माशी किंवा डास कानाजवळून गेला की त्याच्या पंखाची भुणभुण ऐकायला येत होती. घड्याळ्यात 12 वाजून 45 मिनिटं झाली होती
अजूनही बाहेरची परिस्थिती जैसे ते. आता हा भ्रमरवर्मा वगैरे सर्व फक्त गोष्टींमध्येच आहे की काय असं वाटायला लागलं होतं. सकाळी फोटोंचा प्रसंग आणि पंडित गायब होण्याचा प्रसंग सोडला तर सर्व काही आलबेल होतं. पंडितच्या आठवणीने पुन्हा मन व्याकुळ होत होतं. बरा तर असेल ना, की त्याच्या जीवाचं काही बरं वाईट कुठे असेल? असा एखादा माणूस कसा काय गायब होऊ शकतो? खरंच मोठं कोडं आहे. मी विचारांमध्ये असतानाच बाहेर जोरात वारा सुरू झाला. घड्याळात 12 वाजले होते. आजपर्यंत गरजणारे 40 फक्त भूगोलाच्या पुस्तकातूनच माहीत होते, पण आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. त्या भयानक आवाजाने भिवा पण तरकरीत होऊन सावध झाला. आम्ही दोघेही सावध पवित्रा घेऊन बसलो. आणि थोड्याच वेळात तो वाऱ्याचा आवाज बंद झाला, तसा दुरून घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. हळूहळू तो आवाज मोठा मोठा होत एकदम शांत झाला. आणि ढोलीत मला प्रकाशाची एक तिरीप दिसू लागली. मला वाटलं चुकून खिशातला टॉर्च ऑन झाला की काय, पण टॉर्च तर बंद होता. तसं भिवाने थरथरतच मला फटीतून बाहेर बघण्यास सांगितले. समोरचा वाडा संपूर्ण प्रकाशाने न्हाऊन निघाला होता आणि त्या वाड्याच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी एक तरुण राजाच्या वेशात उभा होता. बहुतेक हाच तो भ्रमरवर्मा ज्याच्या आख्यायिका मी ऐकत होतो. दुरून त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण हळूहळू तो तरुण वाड्यासमोरील शिलालेखासमोर येऊन उभा राहिला आणि त्याने राक्षसी हास्य करत त्या शिलालेखाला नमस्कार केला आणि एक संपूर्ण प्रदक्षिणा मारली आणि बाजूलाच उभ्या असलेल्या अरबी घोड्याच्या पाठीवर जोरात थाप मारली, तसं त्याचं संपूर्ण अंग थरथरून निघून गेलं. त्याने घोड्यावर बसण्यासाठी बैठक मारली तशी आकाशात जोरात वीज कडाडली. त्या विजेच्या प्रकाशात त्याचा संपूर्ण पेहराव आणि चेहरा झाळाळून निघाला. आणि जे पाहिलं ते पाहून डोळे फक्त बाहेर यायचेच बाकी होते. कारण त्या पेहरावातला तरुण दुसरा तिसरा कोणी नसून माझा मावस भाऊ सात्विक उर्फ पंडित होता. पंडितने घोड्याला टाच मारली तसा घोडा संथ चालीत वाड्याच्या उजव्या बाजूच्या वाटेने पुढे जाऊ लागला. घोडा जसजसा पुढे जात होता तसतशा बाजूच्या जीर्ण झालेल्या भिंती आत्ताच रंगरंगोटी केल्याप्रमाणे उजळून निघत होत्या. तटबंदी व त्यावर जाणाऱ्या वाटाही आता पूर्ववत झाल्या होत्या. ठिकठिकाणी जळक्या मशाली प्रज्वलित झाल्यामुळे वातावरणात हलकासा मंद प्रकाश सर्वदूर पसरला होता. पंडितची घोड्यावर बसलेली आकृती हळूहळू आमच्या नजरेआड जाऊन दिसेनाशी झाली. त्या रुबाबदार पांढऱ्या पांढऱ्या घोड्यामुळे व त्याला मॅचिंग तशाच वेशामुळे एक मोठा पांढरा ठिपका बारीक होत होत नाहीसा झाल्याचा भास झाला. वातावरणात अचानक एक प्रकारचा उत्साह संचारला होता, पण अर्थात तो मानवी नव्हता. समोरील वाडा आतमध्ये दरबार भरल्याप्रमाणे एकदम उजळून निघाला होता. तळ्यातही मधोमध मस्त कारंजे उडत होते. वातावरणात एक हलकासा सुगंध पसरला होता. तर वाड्याच्या दिशेने एक हलकसं मंद संगीत ऐकायला येत होतं. सारं वातावरण एकदम गूढ आणि विलक्षण वाटत होतं. काही वेळेसाठी हे स्वप्न तर नाही ना, म्हणून भिवाला हळूच चिमटा घ्यायला सांगितला. "आऊच, अरे हळू रे," मी भिवाला ओरडलो. म्हणजे हे सर्व खरोखर घडत होतं. बस, आत्ताच्या आत्ता जाऊन या प्रकरणाचा छडा लावूया, असा विचार मनात आला. पण जशी वाड्याबाहेरील हालचालींवर नजर गेली तसं त्या ढोलीत शांत बसण्यातच शहाणपण आहे याची जाणीव झाली. कारण त्या वाड्यासमोरच 2 काळे धिप्पाड सैनिक भाला घेऊन खुनशी नजरेने पाहत उभे होते. लागोलाग भिवाने माझं लक्ष बाहेरील तटबंदीवर वेधले. "साहेब, ते बघा, वर पण असेच काळे टेणे गस्त घालतायत. आता इथून बाहेर पडलो किंवा त्यांना आपण इथे असल्याचा सुगावा लागला तर देव पण आपल्याला आज वाचवू शकणार नाही." म्हणजे आता आम्ही खऱ्या अर्थानं त्यांच्या तावडीत सापडलो होतो. इतक्यात भिवा काकुळतीच्या स्वरात बोलला, "साहेब, आपल्याला काही होणार तर नाही ना? माझी कारभारीण पोटूशी आहे, ती काळजी करत असन. माझं काही बरं वाईट झालं तर?" भीती आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मी त्याला उसना धीर द्यायचा प्रयत्न केला. मलाही आता आई आणि अण्णांची तीव्र आठवण येत होती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, तर बुद्धी हे सर्व मानण्यास तयार होत नव्हती. 1-2 मिनिटात माझ्या नजरेसमोरून सकाळपासूनचा सर्व घटनाक्रम सरकून गेला. आमचं हरवलं, गावापर्यंत येणं, रस्त्यात भेटलेला दादोसा, भिवाच्या घरी त्याचा विक्षिप्त बाप, आम्हाला झालेले भास, फोटोतल्या त्या आकृती, भीतीदायक आणि तितकाच गूढ वाडा, त्याच्यासमोरचं तळं, आम्ही आता ज्या ढोलीत बसलोय ते झाड, आधी भिवा व नंतर पंडितचं गायब होणं,
त्यात हा भिवा बिचारा परत आला, तरी पण हा पंडित सरळ सरळ त्या राजाच्या वेशात तिथपर्यंत पोचणं आमच्यासाठी एक कोडच होतं. गडावरील वातावरण तर एखाद्या हॉरर मूव्हीच्या सेटप्रमाणे बदलत होतं. पंडितला तिथून जाऊन 10-1 मिनिटे झाली होती, पण तिथून बाहेर निघण्याचं धाडस काही होईना. तेवढ्यात दूरवरून कसलेसे अस्पष्ट आवाज येऊ लागले. असं वाटत होतं जणू कोणीतरी मंद लयीत नगारा बडवत एखाद्या सांकेतिक भाषेत कोणाला तरी साथ हालत असावं. इतक्यात हुंकारे भरत पळण्याचा आवाज आमच्या कानावर येत होता. नीट लक्ष देऊन ऐकल्यावर तो आवाज आमच्याच दिशेने येत असल्याचं आम्हाला जाणवलं. बस, आता इथे थांबणं म्हणजे साक्षात मृत्यूलाच निमंत्रण देण्यासारखं होतं. भिवा, चल उठ इथून, आत्ताच्या आत्ता आपल्याला ही जागा सोडायला हवी. आता तो आवाज हळूहळू मोठा होत असल्याचं आम्हाला जाणवलं. म्हणजे कोणीतरी याच दिशेने येतंय. नुसत्या कल्पनेनेच पोटात भीतीचा गोळा आला. मी आणि भिवा घाबरत घाबरत दबक्या पावलांनी त्या ढोलीच्या बाहेर आलो. कारण वाड्याबाहेरच्या किंवा माचीवरच्या त्या अमानव्य सैतानांचं जरा जरी लक्ष गेलं तरी खेळ खल्लास. वाड्यासमोरचा परिसर जरी उजळला असला तरी या भागात अजून अंधारच होता. अंधारात समोरील प्रत्येक आकार अंगावर येत होता. चारी बाजूंनी कसले कसले भीतीदायक आवाज आमचा पाठलाग करतायत असं वाटत होतं. आणि सभोवतालचा परिसरही जुना पडीक सकाळी होता तसाच दिसत होता. आता यामागे काय गौडबंगाल आहे हे मात्र कळायला मार्ग नव्हता. भीतीने भिवाने त्याच्या हातातील कोयता अजून घट्ट पकडला होता. आम्ही दोघेही समोरच्या गवतात शिरणार इतक्यात 6-7 काळे कुळकुळीत माजलेले भोई खांद्यावर पालखी घेऊन हुंकारे भरत आमच्या दिशेने पळत येताना आम्हाला दिसले. बस, आम्ही जीव घेऊन तिथून पळू लागलो. भिवा पुढे, मी मध्ये आणि काही अंतरावर ते दैत्य आणि त्यांच्या खांद्यावर ती पालखी. आता काही करून यांच्या तावडीत सापडायचं नाही. पुरुषाभर वाढलेल्या त्या गवतातून धावताना आमची चांगली दमछाक होत होती. अंधारामुळे आम्ही नक्की कोणत्या दिशेला चाललोय काही कळत नव्हतं. जसजसा आमचा वेग वाढत होता तसतसे तेही आणखीन जोरात हुंकारे भरत आमच्या मागे येऊ लागले. आता माझा श्वास चांगलाच फुलला होता. पायातलं त्राणही संपत आलं होतं, परंतु मन हार मानायला तयार नव्हतं. अखेर पळता पळता भिवा अचानक एके ठिकाणी थांबला. तसाच हाताने मी त्याला पुढे जायला सांगू लागलो. पण तो जागचा हल्ला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले होते. जसा मी त्याच्याजवळ पोहोचलो तसं मलाही सर्व संपलं असंच वाटलं. समोर एका उंच कड्याच्या टोकाशी आम्ही उभे आहोत. खाली खोल दरी आणि समोर ते अमानवीय भोई. भरपूर धावल्यामुळे आमचं संपूर्ण शरीर ओलचिंब झालं होतं. थोड्याच वेळात ते भोई आमच्या समोर येऊन उभे राहिले. मी मनातल्या मनात भीमरूपी बोलायला सुरुवात केली. तर भिवाची पण परिस्थिती काही वेगळी नव्हती. आमच्यात आणि त्यांच्यात आता फक्त काही फुटांचं अंतर उरलं होतं. माझ्या मनात नाना विचार येऊ लागले. एका क्षणात आयुष्याचा कोलाज माझ्या डोळ्यासमोरून ओझरत निघून गेला. दूरवरून येणारे नगाऱ्यांचे आवाज आता अजून स्पष्ट ऐकायला येऊ लागले. इतक्यात समोरच्या पालखीकून एक नाजूक हात बाहेर आला व त्याने खुणेनेच पालखी खाली ठेवायला सांगितलं. हळूच पालखीचा मखमली पडदा बाजूला झाला आणि एक सौंदर्यवती त्यातून बाहेर पडली. तिच्या बाहेर येताच त्या सर्वांनी आपल्या माना खाली वाकवल्या आणि सर्वजण यंत्रमानवाप्रमाणे स्तब्ध झाले. 5.5 फुटांपेक्षा जास्त उंची, कमनीय बांधा आणि एखाद्या राजकन्येला शोभतील असे राजशाही कपडे. चेहरा तर असा गोंडस की करीनाला ओवाळून टाकावं. आई शपथ, लाईफमध्ये पहिली वेळ एवढं सुंदर भूत बघत होतो. साला लोक उगाचच भूताच्या स्टोऱ्या बनवून सांगतात. भेवा माझ्या मागच्या बाजूला मान खाली घालून कान्या डोळ्याने तिला बघण्याचा प्रयत्न करत होता, पण भीतीमुळे त्याचं धाडस काही होईना. त्या आरसपानी सौंदर्यासमोर खरंच मन घायाळ झालं. पहिल्या नजरेतील प्रेम काय असतं याची अनुभूती आली. समोरून मंजूळ आवाज कानावर आला. घाबरू नका, तुम्ही मला ओळखत नसाल, पण मी तुम्हाला ओळखते आणि मी तुम्हाला वाचवायलाच इथे आले आहे. तुमचा भाऊ पंडित आता कुठे असेल हेही मला माहीत आहे, पण मला तुमची मदत हवी आहे या गडाला शापमुक्त करण्यासाठी. कारण आज जर का तो त्याच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी झाला तर कदाचित तो एका नवीन पर्वाचा उदय असेल. आपण कोणाविषयी बोलताय आणि कशावरून तुम्ही बोलताय त्यात तथ्य आहे. आम्ही का म्हणून तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा? हे बघा, आपल्याकडे फार कमी वेळ आहे. जर का तो त्या वेताळाच्या मंदिरापर्यंत पोचला तर तुमच्यापैकी कोणीच वाचणार नाही आणि मलाही त्याचं गुलाम बनून राहावं लागेल. तो सांगेल ते ऐकावं लागेल.
आज एवढी वर्ष तो याच क्षणाची वाट पाहत होता. सर्व योग त्याच्या मनाप्रमाणे जुळून आले आहेत. त्याला हवा तसा नरदेह मिळालाय. नाही, आपल्याला त्याच्या सिद्धीमध्ये विघ्न आणायचंच पाहिजे. पण आपण स्वतः कोण आहात? आणि तो म्हणजे तुम्ही राजा भ्रमरवर्माबद्दल बोलताय का? नाही, ते माझे वडील नाहीत. ती जवळजवळ ओरडलीच. म्हणजे तुम्ही राजा भ्रमरवर्माच्या कन्या आहात? हो, मी त्यांची ज्येष्ठ कन्या राजकुमारी आरोही आहे. आणि ज्यांना तुम्ही भ्रमरवर्मा समजताय ते माझे वडील नसून त्यांचाच जुळा भाऊ आणि माझा काका समरवर्मा आहे. माझ्या वडिलांनी कठोर मेहनत आणि तपश्चर्याने वेताळाला प्रसन्न केलं होतं आणि त्याच्यामुळे ते आपल्या प्रजेचं शत्रुराजांपासून संरक्षण करू शकत. ते कलासक्त होते. कित्येक कलाकारांना राजदरबारी त्यांनी अभय दिलं होतं. व्यापार उदीमही त्यांच्या काळात भरभराटीस आला होता. प्रजेच्या सुखासाठी वाटेल ते करायची त्यांची तयारी होती आणि वेताळाच्या सिद्धीमुळे त्यांना ते सहज शक्यही होतं. परंतु याच्या अगदी उलट माझा काका होता. त्याला त्याच वेताळाच्या मदतीने सर्व साम्राज्य हस्तगत करायचं होतं. त्याला सर्व प्रदेशावर त्याची दहशत आणि अंकुश ठेवायचा होता. त्याचे हे मनसुबे ज्या क्षणी वडिलांच्या लक्षात आले त्याच क्षणी त्यांनी एक राजपत्र काढून राज्यातून त्याची हकालपट्टी केली. सर्व जनतेसमोर झालेल्या हकालपट्टीमुळे तो सुडाग्नीने पेटला होता. त्याचाच बदला म्हणून अशाच एका सर्वपित्री अमावस्येला जेव्हा बाबा वेताळाची उपासना करत होते तेव्हा याने त्यांचा पाठलाग करून तो मंत्र मिळवला. या मंत्राची खासियत अशी आहे की संपूर्ण विवस्त्र होऊन 108 वेळा तो अखंड बोलायला लागतो. आणि एकदा का शेवटचं उच्चारण झालं की मंत्र म्हणणाऱ्याने स्वतःला त्या अग्निकुंडात झोकून द्यायचं. यामुळे वेताळाला नरबळी पण मिळायचा आणि वडिलांच्या उपासनेवर खुश होऊन त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अभय मिळायचं. त्यानंतर जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा हा मंत्र बोलला की सर्व पितर तुमच्या कामास हजर. मग अगदी काही असू दे. पण सत्तेच्या हव्यासापायी त्याने मंत्रोच्चारण चालू असतानाच होमकुंडात जनावराची चरबी ओतली, ज्यामुळे ज्वालाग्नी भडकला आणि दचकल्यामुळे वडिलांच्या नामस्मरणात खंड पडला. बस त्यात क्षणी वेताळाचा कोप झाल्यामुळे वडिलांना त्यांचे प्राण गमवावे लागले. त्यानंतर आम्हा सर्वांना वाड्यातच नजरकैदेत ठेवण्यात आलं आणि हा स्वतः त्या गादीवर बसला. त्याने मंत्र तर मिळवला, पण तो जरा किचकट असल्यामुळे त्यालाच समजेल अशा सांकेतिक भाषेत वाड्यासमोरील शिळेवर तो कोरून घेतला. त्यानंतर सुरू झालं अत्याचाराचं पर्व. त्याने सर्व प्रदेश काबीज करायला सुरुवात केली. जनतेचे अतोनात हाल होऊ लागले. सर्व कलाकारांचा राजाश्रय काढून घेण्यात आला. पूर्वी जी जनता आपलं आयुष्यसुद्धा आपल्या राजाला मिळो अशी प्रार्थना देवाजवळ करायची, तीच जनता आता त्याच्या मरणाची वाट पाहू लागली. आम्ही नजरकैदेत असलो तरी लोकांना संशय येऊ नये म्हणून राजदरबारात सर्वांसमोर आम्हाला नेहमी सारखीच वागणूक मिळत असे. फक्त कोणाला भेटण्याची परवानगी अजिबात नव्हती. त्याचं कारणही त्याने तितक्याच हुशारीने राज्यात पसरवलं की आपल्या राजमाता म्हणजे आमच्या आईसाहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना अविरत विश्रांतीची गरज आहे. तो सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकत असला तरी आमच्या प्रधानांच्या डोळ्यातून ह्या सर्व गोष्टी बरोबर टिपल्या होत्या, कारण तेच आमच्या गुप्तहेर विभागाचे प्रमुख होते आणि आमच्या वडिलांनंतर राज्यातील जनता त्यांचाच शब्द वंदे मानत असे. त्यांनीच आपल्या गुप्तहेरांमार्फत सर्व गोष्टींचा व्यवस्थित पाठपुरावा करून सर्व गोष्टी आमच्यापर्यंत नीट पोहोचतील याची काळजी घेतली. आणि मग प्रधानांच्या मदतीने त्याचाच डाव मी त्याच्यावर उलटवला. ज्या पद्धतीने त्याने बाबांच्या पूजेत विघ्न आणलं त्याच मार्गाने आम्हीही त्याला जाईबंद केलं. परंतु मरता मरता आक्रोशाने त्याने शाप दिला, हे सर्व साम्राज्य मी मरताक्षणी नाश पावेल. राजकुमारी आरोही, माझ्याबरोबर तूही यापुढे या गडावर शापित बनून राहशील. आणि ज्या सर्व पित्री अमावस्येला मला एखादा नरदेह पुन्हा प्राप्त होईल त्या दिवशी मी वेताळाला परत प्रसन्न करून या संपूर्ण साम्राज्यावर माझं राज्य आणेन. आणि पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे. मी जितके अर्थतेने कानात प्राण आणून तिची गोष्ट ऐकली होती
तितक्याच घायाळ नजरेने मी तिला निहाळत होतो. पण क्षणात स्वतःला सावरून मी तिला विचारले, पण मी तर वाचलं होतं की राजा भ्रमरवर्माच्या 30 राण्या होत्या आणि त्यातल्या 8व्या राणीने सत्तेच्या हव्यासापायी राजाचा घात केला. मी माझं विकिपीडियाचं तुणतुणं वाजवलं. हो, होत्या ना. पण त्या माझ्या वडिलांच्या नसून माझ्या काकाच्या होत्या. त्यानेच आजूबाजूच्या राज्यातून त्या हस्तगत केल्या होत्या. बाकी हे 8व्या राणीने घात केला वगैरे मीही पहिल्यांदाच ऐकतेय. आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडायला लागला. म्हणजे मघाशी घोड्यावर पंडित नसून त्याच्या शरीरावर ताबा घेतलेला समरवर्मा होता. आणि तो आता नरबळी द्यायला चालला होता. माझी दातखिळीच बसली. मी डोक्याला हात लावून खाली बसलो. तुम्ही काळजी करू नका. आज काही करून आपण त्याला त्याच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होऊन द्यायचं नाही. तिने मला तिच्या नाजूक हाताने हळूच वर उठवलं. असं वाटत होतं जणू सर्व विश्व थांबलंय आणि आम्ही दोघेच या प्लॅनेटवर जिवंत आहोत. पंडितच्या वेशातील समरवर्मा मंदगतीने तटबंदीवरील सैनिकांच्या मानवंदना स्वीकारत पुढे चाल करत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक आसूही समाधान दिसत होतं. तो जसजसा आगीकूच करत होता तसतसा त्याच्या मागचा प्रदेश आत्ताच रंगरंगोटी केल्याप्रमाणे उजळून निघत होता. नाना पिशाच्च प्रगट होऊन या वराथीत आता सामील होऊ लागले होते. एखाद्या छबिण्याप्रमाणे सर्व त्याच्या मागून जल्लोषात चालले होते. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता, कारण काहीच तासांनी त्यांना त्यांचा राजा मिळणार होता. इकडे राजकुमारी आरोही मला आणि भिवाला घेऊन पुन्हा राजवाड्यात आली. अर्थात यावेळी आम्ही तिच्या बंदिस्त पालखीतूनच राजभवनात प्रवेश केला होता. तिच्या दालनात येताच तिने भोईंना हातानेच जाण्याची खूण केली. आता इथून पुढे काय आणि कसं करायचं याची मला आणि भिवाला काहीच कल्पना नव्हती. मी सहज आरोहीला विचारलं, आम्ही इथे आहोत याचा त्याला संशय आला तर काय? माझ्याबरोबर कायम राहावं लागेल गडावर, त्याचे गुलाम बनून. आरोही काहीशी हसतच म्हणाली, मी मनात म्हणालो, तुझ्याबरोबर राहायला मिळतंय तर गुलामच काय, काहीही होण्याची माझी तयारी आहे. आरोही पुढे बोलू लागली, हे पहा, काळजीचं कारण नाही. समरवर्मा आधी संपूर्ण गडाला प्रदक्षिणा घालून सर्व पिशाच्यांना जागृत करेल. त्यानंतर ही सर्व जत्रा गडाच्या मागच्या बाजूने घनदाट जंगलातून वेताळाच्या मंदिरापाशी जाईल. तिथे पोचताच सूर्योदय होण्यापूर्वी तो मंत्रोच्चारण करून मंदिरासमोरील अग्निकुंडात स्वतःला झोकून देईल व वेताळाला प्रसन्न करून पुन्हा जिवंत होईल. त्यानंतर तो काय करू शकतो याची कल्पनाच न केलेली बरी. हे सारे ठीक आहे, पण आपण फक्त 3 जण ह्यो एवढा मोठा लवाजमा सांभाळणार तरी कसा? त्यात आमच्याकडे कसली दैवी ताकद बी नाही. नाही बा, आपल्या बाच्यांना बी नाही व्हायचं हे. मी चाललो परत, आता काय बी होऊ दे, भिवा म्हणाला. भिवाचं वधेच असं गलितगात्र होणं माझ्यासाठी त्रासदायक ठरलं असतं, कारण नाही म्हणलं तरी त्याच्यामुळेच मी ह्या भीतीदायक वातावरणात तग धरू शकलो होतो. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागलो. शेवटी आरोहीनेच मध्यस्थी करत आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केला. काळजी करू नका. सर्वात महत्त्वाचं, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि राहिला प्रश्न तुमच्या भावाचा, जर त्याला यातून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला त्याची आजची उपासना उधळून लावावीच लागणार. इति आरोही. आरोहीच्या धीरोदात्त शब्दाने भिवा आता शांत झाला होता. तिनेच पुढे बोलायला सुरुवात केली. सर्वात आधी तुम्ही तुमचा पेहराव बदला, जेणेकरून तुम्ही कोणी बाहेरचे नसून आमच्यापैकीच एक वाटायला हवं. राहिला प्रश्न माणसाच्या रक्ताचा, ज्याच्यामुळे तुम्ही लगेच ओळखले जाऊ शकता, तर मी तुम्हाला एक कुपी देईन, ज्यातील द्रव्यामुळे तुमचा गंध या वातावरणात विरून जाईल. आम्ही तिथून निघणार इतक्यात आरोहीने मला हाताने थांबण्याची खूण केली. तिने शांतपणे तिच्या तर्जनीतली अंगठी काढून माझ्या पुढे केली. ही तुमच्या बोटात घाला. जर मध्येच काही गडबड झाली तर ही कुपी जमिनीवर जोरात आपटा आणि अंगठीवाला हात पुढे करा. त्यातील दैवी तरंगामुळे तुम्ही आलेल्या संकटातून वाचू शकाल. माझी बोटं थोडी जाड असल्यामुळे ती अंगठी मी तर्जनीत न घालता माझ्या अनामिकेत घातली. का माहीत नाही, पण आतून मला फार बरं वाटत होतं. मी तिच्या गोड चेहऱ्याकडे एकदम आश्वासकपणे पाहिलं तेव्हा तीही माझ्याकडे काहीशी तशीच पाहत असल्याचं मला जाणवलं. अर्थात ही वेळ आता या सर्व गोष्टींविषयी विचार करण्याची नक्कीच नव्हती. आरोहीची कल्पना चांगली होती,
पण वाघाचं कातडं घालून त्याच्याच गुहेत शिरतानाची अवस्था होईल तशी अवस्था आमची झाली होती. हे सर्व झाल्यावर आता पुढे काय? म्हणजे आपण त्याच्या पूजेत विघ्न आणणार कसं? मी आरोहीला विचारलं. यावर मंद हसत तिने भिवाकडे पाहिले. याची व्यवस्था मी काल संध्याकाळीच त्या डुकराला भिवाच्या फासापर्यंत आणून पुढचं काम भिवाने केलेलंच आहे. आपल्याला त्या डुकराचं शीर लागेल, कारण ज्यावेळी त्याचं मंत्रोच्चारण अंतिम चरणाकडे जाईल त्यावेळी सभोवलच्या सर्व अमानवीय गोष्टी उन्मादाने अग्निकुंडाच्या भोवताली थेर धरून वेताळाला आळवायला सुरुवात करतील. बस याच गाफील क्षणी आपल्याला विजेच्या चपळाईने तिथे जाऊन हे शीर त्या अग्निकुंडात टाकायचं आहे, ज्यामुळे उपासनेत विघ्न येईल आणि सभोवलच्या सर्व अमानवीय गोष्टींचा नाश होऊन हा गड शापमुक्त होईल कायमचा. ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी हे सर्व कृतीत उतरवायचं आहे या विचारानेच छातीत धडकी भरली. गडाखाली ठाकरवाडीत भिवाच्या घरासमोर मिनमिनत्या कंदिलाच्या प्रकाशात काहीतरी हालचाल चालू होती. भिवाच्या पोटुशा बायकोने नवरा सकाळी 2 पोरांबरोबर वर गेला, तो परत खाली आलाच नाही म्हणून बोंब ठोकली. तशी वाडीतली काही वांडं झोपडीसमोर बसून काहीतरी कुजबूज करत होते. भिवाचा बाप डोक्याला हात लावून वर डोळे लावून बसला होता. चर्चेअंती त्यांच्यातल्याच एकजण उठला आणि त्याच्या बायकोला म्हणाला, वैनी, तूही काळजी नको करू, बस ही रात सरू दे. सकाळच्या पहिल्या वक्ताला आम्ही सर्वजण वर जाऊन त्या सगळ्यासना धुनतो. आता वर जायचं आमचं काय धाडस नाही. रातच्यानं कसले कसले विचित्र आवाज बी वरनं येऊ लागल्यात. राजकुमारी आरोहीने सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचे पेहराव बदलून घेतले. मी माझा स्विस नाईफ व ती कुपी धोत्राच्या पिरवणीत लपवून ठेवली. न जाणू काही वेळ आलीच तर आम्ही दोघांनीही तिने दिलेल्या कुपीतील द्रव्य अंगावर लावले. निघण्याच्या अगोदर भुईंकरवी तिने डुकराचं शीर आणून त्याला एका झाड कापडात व्यवस्थित बांधून घेतले. ते शीर आता भिवाच्या पाठीवर आवरण बांधून त्यात लपवलं, म्हणजे चालताना त्याचे दोन्ही हात मोकळे राहतील आणि समोरून कोणी पाहिलं तर त्याला संशयही येणार नाही. बस आता आम्ही पुढच्या लढाईस सज्ज झालो होतो, ज्यात फक्त जिंकावंच लागणार होतं, नाहीतर विनाश अटळ आहे. काल रात्री बाहेरून वाडा फक्त उजळलेला दिसत होता, पण ऐश्वर्य काय असतं याची अनुभूती आता प्रत्यक्षात पाहून मिळाली. ते मखमली पडदे, झुंबर, त्यातली रोषणाई, बसायच्या गाद्या, अग्रवरचे लोड, काचेचं नक्षीकाम, भिंतीवरील चित्र आणि या सर्व वातावरणात यांत्रिकपणे गस्त घालणारे ते सैनिक, अर्थात सारं काही अमानवीय. कोणाला संशय येऊ नये म्हणून मी आणि भिवा आरोहीच्या मागे तिच्या सेवकांप्रमाणे चाललो होतो. मगाशी आम्ही कपडे बदलायला गेल्यापासून आरोही एकदम शांत झाली होती. तिने एकदाही माझ्याकडे पाहिलं नव्हतं. त्यामुळेच की काय मला खचित अस्वस्थ झाल्यासारखं वाटत होतं. खाली येताच आम्ही डाव्या बाजूच्या दरवाजाने आत जाऊ लागलो. आरोही आत जाताच 2 तीक्ष्ण भाले कैचीप्रमाणे आम्हाला आडवे आले आणि काळजात धस्स झालं. भिवाच्या पाठीवरचं शीर फक्त उसळून बाहेर यायचंच बाकी होतं. आम्ही लगेच चावरून समोर पाहिलं. 4 लालबुंद डोळे आमच्याकडे खुनशी नजरेने पाहत होते. इतक्यात राजकुमारी आरोहीने एक जळजळीत कटाक्ष त्यांच्याकडे टाकत त्यांना इशाऱ्यानेच बाजूला होण्यास सांगितले. आम्ही काहीसे गोंधळल्यासारखेच तिच्या मागोमाग आत शिरलो. थोडंसं चालल्यानंतर आरोहीने परत एकदा डावं वळण घेतलं व ती हळूहळू एक पायरी खाली उतरू लागली. ती जसजशी खाली उतरू लागली तसतशा बाजूच्या कळकटलेल्या मशाली प्रज्वलित होऊ लागल्या. प्रथमच आम्हाला आरोहीच्या अमानवीय ताकदीची जाणीव झाली. भिवाचं माहीत नाही, पण माझी मात्र त्या पोशाखात पुरती गोची होत होती. हळूहळू पावलं टाकत मी उतरत होतो. पुढे आरोही, मध्ये मी आणि मागे भिवा. वळणाकार 20 पायऱ्या उतरल्यानंतर आरोही पुन्हा उजव्या बाजूस वळाली. 10-15 पावले चालल्यानंतर अचानक ती एका भिंतीसमोर थांबली. तिच्या मागोमाग आम्हीसुद्धा थपकून थांबलो. आता पुढे काय? अशा प्रश्नार्थक चेहऱ्याने मी तिच्याकडे पाहिलं. तसं तिने मला हातानेच पुढे यायला सांगून भिंतीवरील दगडी चिन्हाकडे माझे लक्ष वेधले. तो एक उलटा स्वस्तिक होता. तिने मला अलगद तो दगडी स्वस्तिक माझ्या डाव्या बाजूला फिरवण्यास सांगितला. मी मनात म्हणालो, एवढ्या वर्षानंतर कोणीतरी हात लावत असेल फिरेल तरी का, की पोपट होतोय माझा. पण काय आश्चर्य, स्वस्तिक अगदी अलगद फिरला आणि 2 मोठे दगड घासताना जसा आवाज होईल तसा आवाज होऊन ती अजस्त्र दगडी भिंत अलगदपणे बाजूला झाली. अच्छा, तर हाच तो गुप्त दरवाजा. मी आणि भिवा काहीतरी विस्मयकारक बघितल्यासारखे एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होतो. समोरच एक अरुंद भुयार तोंड आवासून आमच्या स्वागतास सज्ज होतं. 7 फूट उंच व 3 फूट रुंद अशा त्या भुयारातून एकच माणूस आरामात जाऊ शकत होता. आम्ही तिथून आत आलो त्याच क्षणी पुन्हा तसाच आवाज करत तो दरवाजा बंद झाला. असं वाटलं जणू काही एका अजस्त्र अजगराने आपलं तोंड उघडून आम्हाला गिळलंय आणि आम्ही आता त्याच्या पोटात कायमचे बंद झालोय. डुम 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 डुम. इकडे समरवर्मा त्याच्या लवाजम्याचा गडाच्या उतरणीला लागला होता.
सारी भुतावळ मशाली नाचवत वाद्यांच्या आवाजात घनदाट जंगलातून वेताळाच्या मंदिराकडे मार्गक्रम करीत होती. वाटेत येणारं प्रत्येक जनावर आपापल्या परीने ओरडून काहीतरी अमानवीय पाहिल्याचं सांगत होतं. तर हेच चित्रविचित्र आवाज ऐकून खाली हरवलं गावात कित्येक लोक डोक्यावर वाकळ घेऊन निपचित पडले होते. डाव्या हातात लगाम धरून उजव्या हाताने घोड्याच्या आयाळीवरून हलका हात फिरवत रागीट डोळ्यांनी समरवर्माने वर आकाशाकडे पाहत पुटपुटले, माझ्या उपासनेत खंड पाडणार काय? त्यासाठी आधी तुम्ही जिवंत तर राहायला पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसू उमटलं. हा 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 हा. अजून फक्त काहीच तास पंडित उर्फ समरवर्म्याच्या चेहऱ्यावरील भाव हेच दर्शवत होते. गेले 20-25 मिनिटे आम्ही आरोहीच्या मागोमाग चालत होतो. कित्येक वळणं घेतली असतील काहीच कळत नव्हतं. भुयारातील वातावरण थंड असूनही माझ्या आणि भिवाच्या माथ्यावरून घाम निथळत होता. थोड्याच वेळात पुन्हा एक छोटा दरवाजा लागला. त्याच्या बाजूलाच 2 लहान देवड्या होत्या. त्या मागे सारून आम्ही पुढे जायला वळतोय तोच माझा पाय कशात तरी अडकून मी धडपडलो. माझ्या धक्क्यानं भिवासुद्धा थोडासा कलून बाजूच्या भिंतीवर आदळला. आम्हाला असं गडबडलेलं पाहून आरोहीने मागे वळून पाहिलं. पाहतो तर 2 मानवी सापळे भिंतीला टेकून निपचित पडले होते. त्यांच्या एकूण अवस्थेवरून काहीतरी भयंकर त्यांनी पाहिलं असावं असं वाटत होतं. मला लगेच दादोसारने फॉरेनर्सबद्दल सांगितलेली गोष्ट आठवली. म्हणजे हे खालून वर त्या दरवाजापर्यंत जाण्याचा प्रयत्नात होते, पण मध्येच कसल्या तरी अमानवीय शक्तीने त्यांचा घात केला होता. हात देऊन मला भिवाने उठवण्याचा प्रयत्न केला, तसा माझ्या मागून कसला तरी आवाज झाल्याचं मला जाणवलं. घम 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 घम. तो आवाज आता हळूहळू मोठा होऊ लागला. मागे वळून पाहिलं तर 8-10 लालबुंद डोळे आमच्याच दिशेने येत होते. आम्ही उठून पाळणार तशी आरोही आमच्यासमोर उभी राहून मोठ्या मोठ्याने हसू लागली. तिचं ते कर्णकर्कश हसणं छातीची धडधड वाढवत होतं. उपासनेत व्यत्यय आणणार तुम्ही? हा 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 हा. त्या आरोहीचा बंदोबस्त केव्हाच झालाय, आता तुमची पाळी. परत मोठ्याने हसण्याचा आवाज. आता आरोहीच्या सुंदर देहाच्या जागी लाल राकट डोळे दिसत होते. तिचा नाजूक आवाज जाऊन आता घोगरा आवाज ऐकू येऊ लागला. सोडणार नाही, सोडणार नाही. आणि अचानक मागून मानेवर जोरात कसला तरी प्रहार झाल्याची जाणीव झाली. डोळे मिटता मिटता शेवटचे काही शब्द ऐकू आले. आज वेताळाला 1 नाही तर 3-3 नरबळी मिळणार. हा 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 हा.